नमस्कार. आज आपण डॉक्टर दिलीप शिंदे यांची मुलाखत घेणार आहोत. दिलीप शिंदे आणि साधना साप्ताहिक आणि मी, आमचा हा त्रिकोण साधारणतः 15 वर्षापासून तरी टिकून आहे. दिलीप शिंदेंची आणि माझी ओळख प्रामुख्याने झाली ती ते साधनामध्ये लेखन करायला लागले त्यामुळे. त्यामुळे एक संपादक आणि लेखक असं जरी नातं सुरू झालं असलं, तरी प्रत्यक्षात आम्ही दोघे अतिशय चांगले मित्र झालो. आमच्या दोघांच्या पुरतंच हे नातं राहिलं नाही. साधनाचे असंख्य वाचक आणि अनेक लेखक हे सुद्धा दिलीप शिंदे यांच्याशी, त्यांच्या लेखनाशी आणि अर्थातच त्यानंतरच्या काळात त्यांच्या कामाशी खूप चांगल्या प्रकारे परिचित झाले, जोडलेले राहिले, परस्परांशी संपर्क, संवाद करत राहिले आणि सहकार्यही करत राहिले. त्यामुळे दिलीप शिंदे यांची आत्ता ओळख जर सांगायची असेल तर साधनाचे लेखक अशी सांगता येईल, माझे मित्र अशी सांगता येईल. डॉक्टर, एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून तर ती आहेच आणि या पलीकडे जाऊन एक 3-4 चांगल्या पुस्तकांचे लेखक अशीही त्यांची ओळख आहे. मात्र आज आपण फक्त आणि फक्त त्यांच्या एकाच महत्त्वाच्या कामासंदर्भात मुलाखत घेणार आहोत आणि ती मुलाखत म्हणजे 8 वर्षांपूर्वी त्यांनी वृद्ध सेवा केंद्र, संवेदना वृद्ध सेवा केंद्र सांगलीमध्ये सुरू केलंय आणि अतिशय उत्तम प्रकारे ते चालवलेलं आहे. आणि या 8 वर्षातील वाटचालीवर एक दृष्टिक्षेप टाकणं, या वाटचालीच्या काळात त्यांना काय अडचणी आल्या, काय आव्हानं आली, त्यावर त्यांनी कशी मात केली आणि या पुढच्या काळात एकूणच हे केंद्रच नाही, तर हे केंद्र ज्या समस्यांचा सामना करतंय, त्या संदर्भात त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांची आगामी नियोजन काय आहे, असं सर्व काही आपण गप्पांच्या स्वरूपात या मुलाखतीतून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे डॉक्टर, तुम्ही माझे मित्र असाल तरी आज तुमची एक मुलाखत घेण्याच्या निमित्ताने साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन, साधनाचे अन्य सर्व घटक आणि अर्थातच लेखक, वाचक या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि पहिलाच प्रश्न मी तुम्हाला असं विचारतो, की जरी 8 वर्षामध्ये मी हे सर्व पाहत आलोय, तुमचं केंद्र पाहत आलोय, तरीही मी पाहणारा माणूस हा परिघावरचा आहे. मला आता हे समजून घ्यायचंय, की 8 वर्षांच्या अखेरीस संवेदना वृद्ध सेवा केंद्रामध्ये काय काय चालू आहे आणि आता कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना तुम्ही या घडीला या केंद्राच्या माध्यमातून करताय, याची थोडक्यात आम्हाला ओळख करून दिली की मग आपण पुढच्या काही प्रश्नांच्याकडे जाऊ शकू. नमस्ते विनोद. संवेदनाची सुरुवात कशी झाली याचे तर तुम्ही सुरुवातीपासून साक्षीदार आहातच, अगदी उद्घाटन समारंभापासून. तर प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक देखभाल आणि सेवा शुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून आम्ही संवेदना वृद्ध सेवा केंद्र सुरू केलं आहे. आणि गेल्या 7.5 वर्षात जवळपास 600हून अधिक वृद्ध मातापित्यांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा करण्याची संधी आम्हाला लाभलेली आहे. या दरम्यान 250हून अधिक मृत्यू जवळून पाहिलेले आहेत. तर हे केंद्र नक्की सुरू करावं असं का वाटलं? कारण हल्लीचं स्पर्धेचं धावतं युग आणि विभक्त कुटुंब पद्धती यामध्ये अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांच्या सेवा शुश्रूषेची आणि देखभालीची समस्या गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे, असं एक फॅमिली डॉक्टर या नात्यानं मला जाणवत होतं. आणि म्हणून मग ही समस्या केवळ त्या कुटुंबापुरती मर्यादित न राहता सामाजिक समस्येचं स्वरूप धारण करू लागलेली आहे. आणि म्हणून एक फॅमिली डॉक्टर या नात्यानं आम्ही काही समविचारी फॅमिली डॉक्टर एकत्र आलो आणि हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे केंद्र सुरू करत असताना याचं स्वरूप कसं असावं याच्याबद्दल आम्ही विचार केला होता. तर घर आणि हॉस्पिटल या दोहोच्या मधला थांबा असं या केंद्राचं स्वरूप आम्ही ठेवलंय. म्हणजे आजारी व्यक्तीस बरं वाटण्यासाठी हातभार लावावा आणि वृद्धांना आपलं म्हातारपण सुसह्य व्हावं या दृष्टीनं आम्ही संवेदनामध्ये प्रयत्नशील असतो. आता तुमच्या या संवेदनाची 2 केंद्र दोन केंद्र सांगली शहरामध्ये आहेत, जवळ आहेत. तर या 2 केंद्राच्या ठिकाणी नेमके वृद्ध किती आहेत आणि त्यांना काय प्रकारच्या सुविधा तुम्ही पुरवता आणि तुमचा हे सगळा जो स्टाफ आहे या संदर्भात आम्हाला थोडी परिचय स्वरूपात अशी काही माहिती देता येईल का? खरं तर हे केंद्र अपघातानं सुरू केलंय असं मी म्हणेन. म्हणजे संवेदना वृद्ध सेवा केंद्र म्हणजे माझ्यातल्या लेखकानं माझ्यातल्या कार्यकर्त्याला
दिलेलं आव्हान होतं. साधनाची एक वाचिका असलेली आजी, जेव्हा मी चिखलाचे पाय ही लेखमाला साधनामध्ये लिहित होतो, तेव्हा फोन करून प्रतिक्रिया द्यायच्या. आणि एकदा त्यांनी असं सहज विचारलं की डॉक्टर तुम्ही केवळ लिहिताच का, तुम्ही वृद्धांसाठी काय करता? आणि मग तेव्हा पहिली थिणगी मनामध्ये पडली की बाबा आपल्याला वाटणाऱ्या करुणेचं रूपांतर कृतीमध्ये आपण करायला हवं. आणि मग सुरुवातीला एक प्रयोग म्हणून राहत्या घरामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आम्ही ना नफा ना तोटा तत्वावरती 10 बेडचं केंद्र सुरू केलं. खरं तर सांगली हा निमशहरी भाग आहे आणि सुरुवातीला हे कसं चालेल याबद्दल मी थोडं साशंक होतो. त्यामुळे मग एक प्रयोग म्हणून आम्ही हे केंद्र सुरू केलं. तेव्हा याचा विस्तार किंवा याच्याबद्दल अशा काही फार चौकटी किंवा प्रोजेक्ट असा आम्ही काही तयार केला नव्हता. पण सुरुवातीला जवळपास 2-2.5 महिन्यातच ते 10 बेड भरले. आणि मग समाजाकडून पाठिंबा मिळायला लागला, रोटरीनं मदत केली. मग आणखी 7 बेड आम्ही वाढवले. त्यानंतर इथं जे काही मृत्यू पाहिले त्यावर आधारित साधनामध्ये आपण जगण्याचे भान म्हणून लेखमाला लिहायला सुरुवात केली. आणि मग महाराष्ट्रातील अनेक वाचकांच्याकडून त्याबद्दल विचारणा व्हायला लागली, प्रतिसाद मिळायला लागला. आणि मग लोकांची मदत मिळते हे लक्षात आल्यानंतर आणखी आम्ही 1200 स्क्वेअर फूटचं बांधकाम वाढवलं. आणि मग तिथं आणखी 13 बेड वाढवले. असे साधारणतः जुनं जे आमचं सेंटर आहे तिथं 30 वृद्धांच्या देखभाल आणि शुश्रूषेची व्यवस्था आहे. पण तुम्ही आता दुसरा जो प्रश्न विचारला, नवीन जागा घेणं, नवीन केंद्र स्वतंत्र सुरू केलं, तर त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की जुनं जे केंद्र आहे आमचं, तर तिथला डेथ रेशो खूप आहे. म्हणजे 8-10 दिवसाला एखादा मृत्यू होतो. आणि मग त्याचा चांगल्या वृद्धांच्या मनस्थितीवरती परिणाम होतोय असं लक्षात यायला लागलं. मग या चांगल्या वृद्धांसाठी वेगळी व्यवस्था असावी, हा एक पहिला त्या पाठीमागचा विचार होता. आणि दुसरा विचार माझ्या मनामध्ये असा होता की हे ठीक आहे, सुरुवातीला बाबा एका ध्येयवादी वृत्तीनं आम्ही राहत्या घरामध्ये हे केंद्र सुरू केलं, पण ते माझ्या वैयक्तिक मालकीची जागा होती. तर आपणही हाती घेतलेलं काम आहे ते व्यापक व्हावं आणि चिरकाळ टिकून राहावं, या दृष्टीनं मग ट्रस्टच्या नावे जागा खरेदी करण्याच्या दृष्टीनं आम्ही चाचपणी केली. आणि मग जागा खरेदी केली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही मग 10 बेडची व्यवस्था होईल असा ग्राउंड फ्लोअर बांधला. आणि मग त्यानंतर काही देणगीदारांचा मदत मिळाली. मग तिथं आणखी बांधकाम करून 15 बेडची व्यवस्था केली. तर असं हे टप्प्याटप्प्यामध्ये गेल्या 7.5 वर्षामध्ये झालेली वाटचाल आहे. साधारणतः 55 लोकांची आमच्याकडे सध्या व्यवस्था आहे. ठीक आहे ना, तुमच्या या 2 ठिकाणच्या केंद्रामधून मिळून 50+ एवढ्या वृद्धांची सेवा अतिशय नियमितपणे केली जाते. काही वृद्ध काही महिने राहत असतील, काही वर्षभरापर्यंत पण राहत असतील, त्याकडे आपण नंतर वळणारच आहेत. परंतु आता आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना हे समजून सांगायला हवं आपण, किंवा बेसिक माहिती द्यायला हवी की या तुमच्या 2 केंद्रांच्या मध्ये 50हून अधिक वृद्धांची सेवा केली जाते, त्यांना इथं ठेवलं जातं, म्हणजे नेमकं काय काय होतं? मी तुम्हाला मगाशी जसं म्हणालो की हे मला सुचलं कसं, की चिखलाचे पाय लेख मला लिहित असताना 4 ठळक गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्यातली पहिली गोष्ट लक्षात आली की आपल्या समाजामध्ये वृद्धांच्या शारीरिक आरोग्याची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी मानसिक आरोग्याची घेतली जात नाही. म्हणजे वयोपरत्वे त्यांच्या मेंदूच्या पेशींची झीज झालेली असते. मग ते चिडचिडे बनतात, विस्मरण किंवा अगदी डिमेन्शिया, अल्झायमर सारखे आजार असू देत. आणि मग यावेळेला समाजातला बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की आता याचं वय झालंय आणि हा असा वागणारच. पण योग्य वेळी जर त्यांना उपचार घेतले तर किमान त्यांचं मानसिक स्वास्थ्य आहे त्या स्थितीमध्ये राहील किंवा अधिक बिकट होणार नाही. ही एक पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली. दुसरी गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की आपण वृद्धांना आपल्या समाजामध्ये ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या जगण्याचं निमित्त हरवत आहे. म्हणजे निमित्त आपण समाज म्हणून त्यांना देऊ शकत नाही. आणि मग ते रिकामे राहिल्यामुळं, हाताला काम नसेल किंवा मेंदूला म्हणूया आपण, तर मग त्यांचं मानसिक स्वास्थ्य अधिक किंवा कुटुंबावर भार बनत आहेत. तर त्यांना जगण्याचं निमित्त आपण समाज म्हणून द्यायला पाहिजे. किंवा त्याच्या पुढचा म्हणजे मी तुम्हाला जे म्हणालो की वृद्धाश्रमांना भेटी देत असताना मी चिखलाचे पाय ही लेख मला लिहिली. तर वृद्धाश्रम संस्कृतीबद्दल सुद्धा आपण ती गोष्ट अजून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मनस्वीपणे स्वीकारलेली नाही. त्याकडे स्टिग्मा म्हणून बघतोय.
ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी या केंद्राशी रिलेटेड आहे ती माझ्या अशी लक्षात आली की अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आपल्याकडे खूप आभाळ होते. म्हणजे जशी ती वृद्धाश्रमामध्ये सुद्धा तो वृद्ध अंथरुणावर खिळला की वृद्धाश्रमाचे संचालक नातेवाईकांना बोलवून त्यांना घरी घेऊन जा किंवा हॉस्पिटलमध्ये भरती करायचं सांगतात. आणि दुसरीकडं घरामध्ये सुद्धा अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची खूप आभाळ होते. हे गेली 15-20 वर्ष मी जे फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतोय किंवा आम्ही जेव्हा व्हिजिटला जायचो तेव्हा लक्षात यायचं. म्हणजे त्यामध्ये मग एका ठिकाणी ते झोपल्यामुळे त्यांना ड्रेसिंग बेडसोर होणं असू दे, ड्रेसिंगच्या समस्या असू दे किंवा कॅटॅटर आरटी म्हणजे नाकात नळी आणण्यासाठीची असू दे किंवा लघवीची पाईप, या गोष्टींची देखभाल अगदी चांगल्या घरात सुद्धा केली जात नाही. किंवा आणखी मानसिक स्वास्थ्य ज्या वृद्धांचं ठीक नाही त्यांच्याबद्दलच्या माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच वेळेला नवरा आणि बायको दोघं जेव्हा नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडतात तेव्हा काही घरामध्ये मी असं बघितलं की आजी किंवा आजोबांना घरामध्ये कॉटवर झोपलेले आहेत, त्यांच्या बाजूच्या टेबलवरती त्यांचं जेवणाचं ताट आणि तिथं पाणी त्यांना तांब्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि मग ते 11 वाजता त्यांच्या ऑफिसला घराला बाहेरून लॉक करून जात आहेत आणि मग 5 वाजता परत येत आहेत. तर तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये त्या आजी आजोबांबद्दलची चिंता काळजी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक फॅमिली डॉक्टर या नात्यानं मला अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची सेवा शुश्रूषा करणं ही गोष्ट जवळची वाटली. आणि म्हणून मग मी मगाशी तुम्हाला जे म्हणालो की घर आणि हॉस्पिटल याच्यामधली जागा म्हणून सुरुवातीला आम्ही 10 बेड सुरू केले. आणि मग आता आम्ही आमच्या सेंटरमध्ये तुम्ही जे विस्तारानं 7-7.5 वर्षातली वाटचालीबद्दल विचारलं तर 3 भाग याचे झालेले आहेत. पहिला भाग आहे तो संवेदना वृद्ध सेवा केंद्र. तर त्यामध्ये आम्ही स्ट्रोक पॅरालिसिसचे पेशंट असतील किंवा वयोवृद्ध असतील ज्यांना संडास लघवीचं भान नाही किंवा कंट्रोल हरवलेला आहे किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह वृद्ध आहेत जे दवाखान्यातून डिस्चार्ज दिलाय फ्रॅक्चर झाल्यामुळे आणि मग त्यांची फिजिओथेरपी घेण्याची गरज आहे. मग आम्ही त्यांचं अकॉमोडेशन म्हणजे चहा नाश्ता जेवण आलं, नर्सिंग आलं, त्यांची फिजिओथेरपी आली किंवा काउन्सिलिंग आली, या गोष्टी आम्ही संवेदना वृद्ध सेवा या भागामध्ये घेतो. संवेदना शुश्रूषा म्हणून एक वेगळा विभाग आम्ही तिथं जो केलेला आहे त्याच्यामध्ये अत्यवस्थ वृद्ध आहेत की बाबा हॉस्पिटलमध्ये आता उपचार संपलेत आणि तुम्ही घरी घेऊन जा म्हणून सांगितले, पण विभक्त कुटुंब पद्धती असू दे किंवा फ्लॅट सिस्टीम असू दे, घरामध्ये शेवटच्या दिवसातली शुश्रूषा त्या कुटुंबांना करणं अडचणीचं होतंय. तर अशा वृद्धांसाठी संवेदना शुश्रूषा विभाग हा केलेला आहे. आणि तिसरा विभाग जो नवीन आपण आता बांधकाम केलेलं आहे ते संवेदना घर, त्याला घर हे आम्ही मुद्दाम नाव दिले. तर तिथं ज्यांना संडास लघवीचं भान आहे पण बाथरूम मध्ये नेण आण करण्यासाठी मदतीची गरज आहे किंवा रुटीन त्यांचं ब्लड प्रेशर चेक करणं असू दे, शुगर वेळेवर औषध देणं असू दे, या दृष्टीनं ज्यांना देखभाल आणि शुश्रूषा करावी लागते अशा वृद्धांसाठी संवेदना घर हा प्रकल्प आहे. मग तिथं आम्ही टेरेस गार्डन केलेले आहे आणि मग नातेवाईकांसाठी सुद्धा काही काउन्सिलिंगचे सेशन आम्ही घेतो. तर असं साधारणतः या तिन्ही विभागामध्ये स्वतंत्रपणे काम चालतं आमच्याकडे. आता हे 7.5 वर्ष तुम्ही या प्रकारे काम करताय, तुमच्याकडे खूप मोठा स्टाफ आहे, तो वाढत वाढत गेलेला आहे, त्याबद्दल आपण बोलूच. परंतु या 7.5 वर्षात तुमच्याकडे आलेले जे कोणी वृद्ध आहेत त्यामध्ये महिलांचं प्रमाण आणि पुरुषांचं प्रमाण कमीत कमी किती काळ राहिले आणि जास्तीत जास्त किती काळ राहिले असं काही सांगता येईल का? साधारणतः या अशा प्रकारच्या व्यवस्थांमध्ये लाभार्थीमध्ये 70% महिला आहेत आणि जास्त दिवस राहण्यामध्येही महिला म्हणजे आपण नेहमी म्हणतो की महिलांच्याकडे तडजोड करण्याची वृत्ती असते, त्यामुळं त्या आनंदानं राहतात, एकतर जास्त काळ राहतात. म्हणजे एक आजी जी सुरुवातीला आमच्याकडे भरती झाली तर तो संवेदनाचा हसरा चेहरा आम्ही त्यांना म्हणायचो, काळी आजी म्हणून, ज्या होत्या त्या 7.25 वर्ष आमच्याकडे होत्या. म्हणजे खरं तर त्या महिन्याभरासाठी म्हणून आमच्याकडे भरती झाल्या आणि त्या इथं इतक्या छान रमल्या की अगदी त्यांचा जेव्हा शेवटचा त्यांचा जो मृत्यू झाला तोपर्यंत आमच्याकडे 7.25 वर्ष त्या होत्या. तर 70% महिलांचं प्रमाण आहे आणि साधारणतः 30 ते 40% फक्त पुरुष लाभार्थींचं प्रमाण आहे. यामध्येही पुरुष फार काळ राहत नाहीत आणि पुरुष आनंदानं राहत नाहीत जेवढं महिला आनंदानं राहतात.
तर आपल्या ज्या समाजामधला पुरुष प्रधान संस्कृती आहे त्याचं रिफ्लेक्शन या केंद्र चालवताना मला बऱ्याच वेळा जाणवतं की पुरुषांचा जो एक आत्मसन्मान असतो तो हर्ट होतो आणि आपण आयुष्यभर अरे एवढं केलं, कुटुंब उभा केलं वगैरे, आणि आपल्यावर ही वेळ आली असं वाटून ते निराश होतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात अधिक पुरुष. मग अगदी डिमेन्शिया अल्झायमरचेच आजोबा असतील ते अगदी छान आनंदानं राहतात, पण मनस्वीपणे अशी व्यवस्था स्वीकारून आनंदानं राहणाऱ्या पुरुषांचं प्रमाण कमी आहे. या उलट स्त्रियांचं प्रमाण खूप आहे. विशेषतः आमच्याकडे स्मिता जोशी नावाच्या एक आजी ज्या संवेदनामध्ये 4.5 वर्ष राहिल्या आणि खूप आनंदानं राहिल्या, तर त्या अगदी संवेदनाच्या प्रवक्त्यासारखं केंद्राबद्दल येणाऱ्या, सदिच्छा भेट देणाऱ्या लोकांना सांगायच्या किंवा खूप छान गायच्या. त्यांना विणकामाची आवड होती आणि खूप आनंदानं राहायच्या. तर जेव्हा त्या गेल्या आजी, तेव्हा त्यांचे भाऊ जेव्हा मला भेटायला आले तर त्यांनी एक असं त्यांचं कॉमेंट्स मला आठवतंय की त्यांच्या आयुष्यातला सर्वाधिक आनंदाचा काळ त्या संवेदनामध्ये गेला. म्हणजे त्या इथं खूप आनंदानं राहिल्या. म्हणजे हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय की प्रथम दर्शनी सदिच्छा भेट देणारे असू दे किंवा ऐकणारे आताचे श्रोते असू देत, त्यांचा पहिला दृष्टिकोन अशा केंद्रांच्याकडे बघण्याचा, करुणेचा असतो. आणि येताना आपण जेव्हा भेट द्यायला येतो तेव्हा त्यांना एक अशी कल्पना असते की दुःखी कष्टे चेहरे केलेले असे आपल्याला आजी आजोबा इथं दिसतील, पण तसं होत नाही. उलट इथं असणारे आजी आजोबा आनंदाने त्यांचे फुललेले चेहरे ते गाणं म्हणताना किंवा स्वतःला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये गुंतवून घेतलेले जेव्हा पाहतात, तर तेव्हा त्यांचा दृष्टिकोन या केंद्राकडे बघण्याचा बदलतो. आता जास्तीत जास्त कालावधी हा 7.25 वर्ष, म्हणजे तुमचं केंद्र सुरू होऊनच 7.5 वर्ष झालेत. याचा अर्थ जवळपास सुरुवातीपासून आतापर्यंत, त्या काही महिन्यापूर्वी गेल्या असतील, तर एवढा काळ असणारी एक व्यक्ती, आणि कमीत कमी कालावधी तर किती कमी असू शकतो, अगदी 4 दिवस 8 दिवसातच गेले असे. तर तुमच्याकडे जो डेटा आहे या 7.5 वर्षात किती वृद्धांची कमी अधिक काळ का होईना, काहींचे काही महिने, काहींचं वर्ष, काहींचे काही दिवस, अशी एकूण वृद्ध किती आहेत, आणि त्यामध्ये त्याचं काही प्रमाण सांगता येईल का की महिला एवढ्या होत्या, पुरुष एवढे होते? नेमकेपणानं तसं मी तुम्हाला म्हणलं अंदाजे 600 वृद्ध आतापर्यंत आमच्याकडे भरती झाले असतील. तर त्यामध्ये मग जसं मी म्हणालो तुम्हाला 60-70% स्त्रियांचं प्रमाण आहे लाभार्थीमध्ये आणि पुरुषांचं प्रमाण कमी आहे. राहण्याच्या बद्दल जर विचार केला तर अगदी 2-3 दिवसात ही मृत्यू झाल्यामुळं किंवा अत्यावस्था झाल्यामुळं, शिफ्ट करावं लागल्यामुळं असं झालेलं आहे. पण स्त्रिया अधिक आनंदानं राहतात हे एक माझं या ठिकाणी, म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं ऑब्झर्वेशन, स्त्री पुरुष संस्कृती असू दे किंवा नातेसंबंधांच्या बद्दल असू दे, त्या गोष्टी अगदी खूप जवळून इथं बघायला मिळतात. आता तुमचा एवढ्या सगळ्या आतापर्यंत होऊन गेलेले 600 वृद्ध आले, राहिले, काही पुन्हा घरी गेले आणि काही अर्थातच मृत्यू झाले. तर स्टाफ अशा सगळ्या वृद्धांना, याच्यातले बहुसंख्य हे बेड रिडन पेशंट आहेत, स्वतःच्या ज्या बेसिक कृती म्हणतो आपण त्या सुद्धा करू शकत नाहीयेत, औषध पाणी, त्यांची मानसिक स्थिती सांभाळणं, हे सगळं झालंच. तर इतक्या आघाड्यावर काम करण्यासाठी, म्हणजे त्यांना अगदी खाऊ पिऊ घालणं, औषधं देणं इथपासून तर त्यांना कम्फर्ट झोनमध्ये ठेवणं, यासाठी तुमचे जे स्टाफ मधले मेंबर्स आहेत त्याची अशी काय काय वर्गवारी आहे, कशी कॅटेगरी केलेली आहे, की औषधं देणारे कोणते, बाकीचं त्यांचं इतर व्यवस्था पाहणारे ते किती आहेत आणि काय काय स्वरूपाचं ते काम करतात? मी तुम्हाला मगाशी जसं विनोद म्हणलं होतं, हे असं फार ठरवून आम्ही अडाके बांधून मुळात केलेलंच नाही. म्हणजे सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला वाटलं आपण करूया, प्रयोग करून बघूया, आजींची प्रतिक्रिया. आणि मग त्यावेळेला आम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. 7 फॅमिली डॉक्टर एकत्र आलो, 50-50 हजार रुपये आम्ही गोळा केले आणि बाबा चालेल का नाही अशी साशंकता होती, म्हणून राहतं घर वापरलं आणि मग 10 बेडची व्यवस्था केली. त्यावेळेला पेपरला जाहिरात देऊन 3 मुली आल्या भेटायला आणि मग त्यांना सांगून 3 मावशा, म्हणजे 3 सिस्टर, 3 मावशा, मी, माझे समविचारी जे मित्र होते आणि माझे मिसेस, असं आम्ही सुरुवात केली. आणि साधारणतः 3 आठवड्यानंतर पहिले आजोबा आमच्याकडं भरती झाले. तर त्यावेळेला असं काही फार स्टाफ बद्दल वगैरे आम्ही विचार केला नव्हता, कसं चालेल, काय यांना कसं ट्रेनिंग द्यायचं वगैरे.
पण जसजसा एक एक आजी आजोबा भरती होत गेले आणि मग तो स्टाफ आम्ही वाढवत गेलो. तर खरं तर असं नेमकं उत्तर मला म्हणजे बरेच लोक विचारतात की कर्नल गाडगीळ म्हणून सांगली मिरजेचं मिशन हॉस्पिटल फेमस आहे, तिथं व्यवस्थापन म्हणून काम करणारे एक ग्रस्त होते आणि त्यांच्या आई आमच्याकडे साधारणतः 3.5 वर्ष होत्या, डिमेन्शिया होता म्हणून. तर त्या मला आले की नेहमी हा प्रश्न विचारायचे की तुमच्याबद्दल मी समजू शकतो, तुम्हाला लिहिण्याची आवड आहे, ध्येयवादी वृत्ती वगैरे वगैरे, तुम्ही हे काय 12-14 तास वेळ देऊन आवडीनं उत्साहाने हे काम करताय. पण मी जेव्हा जेव्हा इथं सेंटरमध्ये येतोय तेव्हा तुमच्या स्टाफच्या कपाळावर मला कधी अटी दिसत नाही. तर याचं नेमकं काय गुज आहे किंवा काय कोड आहे? खरं तर त्यानंतर मी याबद्दल विचार करायला सुरुवात केली की बाबा खरंच आपल्याला याच्यामध्ये काय आज आमच्याकडे 26 स्टाफ आहे, मावशा आणि सिस्टर. तर या सगळ्यांना आपल्या मनातली जी ध्येयवादी वृत्ती आहे ती त्यांच्यामध्ये रुजवण्यामध्ये आपण कसं यशस्वी झालो असो. तर याचं जेव्हा मी उत्तर शोधायला जातोय तेव्हा मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे हे केंद्र आणि हॉस्पिटल याच्यामध्ये बेसिक फरक आहे. हॉस्पिटलमध्ये 4-8 दिवसासाठी पेशंट भरती होतो आणि त्याला माहित असते की आता 8 दिवसांनी आपल्याला डिस्चार्ज मिळणार आहे, त्यामुळं तो तिथल्या गोष्टी स्वीकारतो काही कमी जास्त असेल तर. दुसरी गोष्ट त्यांच्याबरोबर नातेवाईक असतो. इथं बरोबर उलट आहे की इथं नातेवाईक दिवसातून काही ठराविक वेळ किंवा आठवड्यातनं 4 दिवसातनं भेटायला येतात. म्हणजे ते पूर्णपणे आजी आजोबा आमच्या स्टाफच्या भरोशावर आमच्याकडे ठेवतात. आणि मग जेव्हा हे असे वर्ष 6 महिने किंवा 2 वर्ष 3 वर्ष त्या सिस्टर मावश्या आणि आजी आजोबा एकत्र राहतात तेव्हा त्यांच्याशी त्यांचं घट्ट नातं तयार होतं. म्हणजे मला असा अनुभव आहे की जेव्हा आजी किंवा आजोबा जातात तेव्हा पर्यायानं आजी आजोबांच्या नातेवाईकांच्या पेक्षा किंवा किमान नातेवाईकांच्या इतकं दुःख आमच्यातल्या सिस्टर मावशांना झालेलं असतं. आणि बऱ्याच वेळेला जर असं खूप आनंदानं राहणारी आजी असेल, म्हणजे आता स्मिता जोशींचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, तो गाता गळा होता, विणता हात होता आणि त्या आमच्या प्रवक्त्या होत्या आणि त्या आजी जेव्हा गेल्या तेव्हा अक्षरशः मला पुण्याहून असंच काम करणाऱ्या अनिल अवचट सरांच्या ज्या भाची आहेत प्राजक्ता वडावर, त्या मॅडमना आम्ही बोलवलं आणि एक सेशन घेतला. किंवा अशी जी सेंटर आहेत त्या ठिकाणी त्याला मॉर्टॅलिटी राऊंड किंवा थोडक्यात श्रद्धांजली सभा असं तर त्यांची मिटिंग घेतो आम्ही. 2 भागामध्ये मिटिंग घेतली आणि मग त्या सगळ्यांना त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करण्याची संधी दिली की बाबा आपण यांचं करू शकलो, आपण तो केल्याचा आनंद घेऊया, काय केलं, काय करायचं राहून गेलं. तर मी लोक खरं तर जेव्हा म्हणून लोक आम्हाला कुठला पुरस्कार देणं असू दे किंवा कौतुक करतात तेव्हा खरं तर मला संकोच वाटतो. मी खरं तर टीमला लीड करतोय याचं खरं श्रेय या संवेदनामध्ये काम करणाऱ्या सेवावृत्ती लेकींचं आहे. कारण परिचारिकेचं काम हे मुळात खूप जिकिरीचं असतं, त्याच्याही पुढं अशा सेंटरमध्ये काम करणं हे त्याहून अधिक जिकिरीचं आहे. कारण वृद्धांची सेवा शुश्रूषा करणं हे खूप जिकिरीचं काम आहे. म्हणजे एखादा आजी किंवा आजोबा आमच्या केंद्रामध्ये भरती करून घेत असताना बऱ्याच वेळेला त्यांना पहिल्यांदा आम्हाला बाथरूम मध्ये घ्यावं लागते, मग त्यांना न्हाऊ घालणं, स्वच्छ करणं आणि मग त्यांना बेडवर आणणं. तुम्ही आता जो महत्वाचा मुद्दा सांगितला की हॉस्पिटल हे नाही, हा एक फरक. आणि दुसरं, नातेवाईक तिथं नियमितपणे नाही आहेत. काहींचे 8 दिवसाला, काहींचे 15 दिवसाला, अगदी स्थानिक जवळचे असतील तर दिवसातून चक्कर टाकत असतील. त्यामुळे तुमचा स्टाफ आणि हे वृद्ध यांचं नातं खूप चांगलं आकाराला येत असावं. आता मुद्दा असा की हे जे नातेवाईक आहेत जे इथे यांना सोडून जातात, अधूनमधून भेट देतात, या नातेवाईकांशी तुमचा जो काही संपर्क आला या 7-7.5 वर्षात, त्यातून तुमच्या मनात काही आकाराला आलंय का की या नातेवाईकांची एका बाजूला मनाची खूप उलघाल होत असेल, आपली प्रिय व्यक्ती इथं ठेवून जायचं, कधी कधी प्रिय व्यक्ती होती परंतु आता कटुता आहे, दुरावा आहे, किंवा इच्छा नसताना आपल्याला ठेवून जावं लागतंय, असंही आहे. एका बाजूला नातेवाईकांची उलाढाल होत असेल, दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे ज्या पद्धतीने त्यांची काळजी घेतली जाते त्यामुळे त्यांच्या मनात एक अंतर्गत समाधान, आनंद, तुमच्या प्रती कृतज्ञता असंही होत असेल. तर या नातेवाईकांच्या मनस्थितीबद्दल कदाचित तुमच्याविषयी थोडा अविश्वास पण असेल सुरुवातीला ते आणून सोडतात तेव्हा.
ती काय मानसिकता तुमच्या समोर दिसते, समाजाची मानसिकता अशा वृद्धांच्या नातेवाईकांची? मुळात खरं तर विनोद, संवेदना हे केवळ वृद्धांच्या सोयीसाठी नाहीच. हं. ते वृद्धांच्या आणि असे जे अंथरुणावर खिळलेले वृद्ध आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी आहे. अर्थात हे माझं आजचं विधान आहे. पण जेव्हा मी 8 वर्षापूर्वी चिखलाचे पाय लिहित होतो साधनामध्ये, तेव्हा मी या अशा उपक्रमांना सामाजिक अनारोग्याचं लक्षण म्हटलं होतं. पण हा जो माझा 7-8 वर्षाचा प्रवास झाला, तेव्हा मी जवळून हे प्रत्येक गोष्टी बघितल्या. तेव्हा मी तरुण पिढीला किंवा नातेवाईकांना सरसकट बेजबाबदार अजिबात ठरवणार नाही किंवा कुणीही ठरवू नये असं माझं आग्रही प्रतिपादन राहील. कारण मला माहीत आहे की त्या नातेवाईकांनी अगदी स्वतःच्या काळजावर दगड ठेवून कठोरपणे शेवटचा पर्याय म्हणून असा केंद्रामध्ये ठेवणं हा पर्याय निवडलेला असतो. कारण त्यापूर्वी त्यांनी सर्व गोष्टी करून बघितलेल्या असतात स्वतःच्या परीनं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ते आजी आजोबांना आमच्या केंद्रामध्ये आणून भरती करतात. सुरुवातीचे 8-10 दिवस म्हणजे मी त्या नातेवाईकांना समजावून सांगतो की तुम्ही तुमच्या लहान मुलाला प्ले ग्रुपमध्ये जेव्हा सोडायला जाता तर तशी मनस्थिती ठेवूनच तुम्ही एक 8 दिवस फार चौकशी करू नका किंवा माझ्याशी चौकशी करा, फार भेटायला येऊ नका किंवा केवळ तुम्हाला खूप वाटत असेल आतून तर व्हिडिओ कॉल करा. सुरुवातीला आम्ही खूप भेटायला येऊ नका असं सुचवतो. तर त्यांना इथं रुळू दे आणि रुजल्यानंतर एक वेळ अशीच येते की ते आजी आजोबांच्याच लक्षात येते की अरे आपलं इथं सगळं छान चाललेलं आहे, वेळच्या वेळा सगळं होतही, आपण इथं आनंदानं राहतोय आणि आपला मुलगा असून किंवा मुलगी दर 4-8 दिवसाला आपल्याला भेटायलाही येते. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते खूप आनंदानं राहायला लागतात. दुसरी गोष्ट मी तुम्हाला जसं म्हणालो तर त्या नातेवाईकांचा जो मनामध्ये खूप गिल्ट असतो. म्हणजे आजी आजोबा किमान भेटायला येणारे किंवा तिथं असणारे आजी आजोबा किंवा आमच्याशी मनातली खंत तरी मोकळेपणाने व्यक्त करतात की नाही माझ्या सुनेनं माझ्या मुलानं मला इथं आणून ठेवलं वगैरे वगैरे. पण ते नातेवाईक आपली खंत मोकळेपणानं कुणासमोर बोलूही शकत नाहीत. म्हणजे आता बऱ्याच वेळेला त्या नातेवाईकांशी माझे खूप जवळचे ऋणानुबंध, म्हणजे मी त्या सर्वांच्या बहुतांशी फॅमिली मधला एक घटक बनून जातो. तर माझ्या असं लक्षात येतं, म्हणजे मी त्या नातेवाईकांना याबद्दल दोष देत नाही, पण मी समाजानं या प्रकारच्या उपक्रमाकडं इथं असणारे आजी आजोबा आणि मग त्यांचे जे नातेवाईक आहेत हा निर्णय घेत आहेत त्यांच्याकडं थोडं वाईड अँगलनं वेगळ्या पद्धतीनं बघावं यासाठी मी तुम्हाला अनुभव सांगतो की मी बऱ्याच वेळा त्यांच्या कुटुंबातलं लग्न असू दे, रिसेप्शन किंवा वास्तुशांतीसारख्या कार्यक्रमाला मला ते बोलवतात आणि आम्ही जातो. तर सुरुवातीला असं व्हायचं की त्या रिसेप्शनमध्ये गेल्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर खूप आस्थेनं किंवा खूप प्रेमानं मोकळेपणाने गप्पा मारणारे नातेवाईक, तिथं मात्र मी गेल्यानंतर किंवा आम्ही दोघं पती पत्नी गेल्यानंतर त्यांना संकोच वाटायचा. नमस्कार डॉक्टर दिलीप शिंदे एवढीच ओळख करून मग ठीक आहे म्हणायचे. पण मला असं दिसायचं नाही की ते खूप मोकळेपणानं आजूबाजूच्या लोकांना ओळख करून देत आहेत की हे डॉक्टर दिलीप शिंदे आहेत आणि या केंद्रामध्ये आई किंवा वडील आहेत. तर सुरुवातीला 1-2 वेळा मला ते खटकलं. अरे आपण आलो तर एवढ्या उत्साहानं, पण नंतर माझ्या त्यांची त्या पाठीमागची अडचण माझ्या लक्षात आली. तर हा विषय मी यासाठी इथं मांडतोय की आता अशा उपक्रमांची गरज ही वाढत जाणार आहे. हे आपण मनस्वीपणे स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून मग सदा सर्वदा अलीकडे काय व्हायला लागले की मध्ये एक तुम्हाला म्हणजे आपली माध्यमांचं विशेषतः यामध्ये खूप महत्वाची भूमिका आहे. आता तुमच्या या उत्तराच्या प्रारंभी 2 महत्वाची विधानं आली. एक असं की पूर्वी तुम्ही असं म्हणत होता की अशा प्रकारचे वृद्धाश्रम आपल्या समाजामध्ये असणं हे समाजाच्या अनारोग्याचं लक्षण आहे असं तुमचं त्यावेळेचं मत होतं. आणि दुसरं असं तुमचं आता एक स्टेटमेंट आलंय की आत्ता मागे वळून बघताना वाटतं की संवेदना हे केंद्र केवळ वृद्धांसाठी नाही, वृद्धांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी. हे दुसरं विधान तर खरं तर खूप जवळचं असतं. सो नियर येट सो फार असं ते आहे. त्यामुळे मला मुळात असं प्रश्न पडतो की ही तुमची दोन्ही विधानं हे केंद्र 7-8 वर्ष चालवल्यानंतरची आहेत. त्या अगोदर तुम्ही जवळपास 13-14 वर्ष प्रॅक्टिसिंग डॉक्टर होता.
तुम्ही होता आणि तुमच्या पत्नी डॉक्टर नीलम, दोघेही सांगलीमध्ये याच भागामध्ये काम करत होता. तुमच्याकडे खूप पेशंट्स येत होते वेगवेगळ्या प्रकारचे. अतिशय उत्तम प्रॅक्टिस चाललेली होती. एवढं सगळं असूनही हे 2 निष्कर्ष यायला तुम्हाला 14-15 वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागला. किंबहुना अशा प्रकारचं केंद्र सुरू करणं प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यावा लागला. याचा अर्थ वृद्ध, त्यांचे नातेवाईक, त्यांचे आजारपणं, त्यांची समस्या आणि एकूणच आयुष्य याच्याबद्दल प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स सुद्धा त्याच्यातल्या काही गाभा घटकाच्या बद्दल पुरेसे अवगत नसतात किंवा परिघावर असतात, असं तुम्हाला म्हणायचंय का? किंवा असा अर्थ निघतो का? तसं नाही मला म्हणता येईल. म्हणजे माझी जी पार्श्वभूमी होती, म्हणजे एका छोट्याशा खेड्यामध्ये माझं बालपण सगळं गेलं किंवा अशिक्षित शेतकरी कुटुंबात मी वाढलो. तर ती जी सगळी पार्श्वभूमी होती माझी आणि तुम्ही जे म्हणाला की 15 वर्ष जनरल प्रॅक्टिस मी केलं. पण सुरुवातीपासूनच मला थोडं लेखनाची, वाचनाची आवड होती आणि मी खरं तर डॉक्टरी माझ्या काकांच्या आग्रहामुळं झालो, की मला 12वीला चांगले मार्क्स पडले. खरं तर तेव्हा मला एम-ए मराठी व्हावं असं वाटत होतं. पण माझ्या काकाने आग्रह केला, की "अरे, आपल्या कुटुंबामधला तू पहिला डॉक्टर होऊ शकतोयस. तर तू डॉक्टर हो आणि नंतर तुला एम-ए मराठी काय जे करायचंय ते कर." तर त्यांचं ते भावनिक आव्हानामुळं मी त्यावेळेला बी-एम-एस झालो. पण बी-एम-एस होत असतानाही मला कविता लिहिणं किंवा आनंद दीक्षित सर सकाळचे संपादक माझे गुरु होते. त्यांना भेटणं, गप्पा मारणं आणि इव्हन मी डॉक्टर होऊन पास आउट होईस्तोपर्यंत सुद्धा आपण जनरल प्रॅक्टिस करायची का इकडं वळायचं? असं थोडं द्वंद्व माझ्या मनामध्ये होतं. पण पास आउट झाल्यानंतर मात्र अ, स्थिरतावर होणं, सेटल होणं ही खूप महत्त्वाची गरज असते आणि दरम्यान डॉक्टर नीलमशी माझा विवाह झाला आणि तिला जनरल प्रॅक्टिसमध्ये आवड होती आणि मग आम्ही दोघांनी मिळून एकत्र प्रॅक्टिस सुरू केली आणि प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर काही वर्षानंतर माझ्या असं लक्षात आलं, की अरे लेखन करण्यासाठी उलट जनरल प्रॅक्टिस करणं हीच गोष्ट खूप जवळची आहे. कारण लोक स्वतःहून आपली वैयक्तिक दुःख, भावभावना मोकळेपणानं आपल्यासमोर सांगायला येतायत आणि मग तिथून लिहायला सुरुवात झाली. मग श्रीविद्यानं पहिलं पुस्तक विजिट वॅक केलं किंवा नंतर आपला परिचय झाला. रुग्णानुबंध पुस्तक त्यानंतर आलं आणि त्यानंतर रुग्णानुबंध लेखमालेमुळं महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांशी ओळखी झाल्या. तर असंच रा. रं. बोराडे जे कादंबरीकार आहेत, साहित्यिक, ते सांगलीत माझ्याकडं घरी आलेले आणि ते त्यावेळेला वृद्धाश्रमावरती कादंबरी लिहित होते. तर त्यावेळेला ते मला म्हणाले, की "अरे सांगलीत वृद्धाश्रम आहे का? मी लिहितोय आणि आपल्याला बघायला जाता येईल का?" तर जरी मी 13-14 वर्ष प्रॅक्टिस करत असलो, तरी तोपर्यंत मी वृद्धाश्रम पाहिला नव्हता. आणि मग बोराडे सरांच्या बरोबर मी पहिल्यांदा तो वृद्धाश्रम पाहिला आणि मग तिथलं सगळं वातावरण, तिथं जे एक 80-84 वृद्ध होते, ते पाहून खूप भावूक झालो त्यावेळेला. आणि मग तिथं बोलताना मी तिथल्या व्यवस्थापकांना सहज बोलून गेलो, की मी दर आठवड्याला इथल्या आजी-आजोबांना फॅमिली डॉक्टर म्हणून तपासणी करण्यासाठी येईन. आणि तिथं सुरुवातीला 6 महिने मी जायचो. पण तिथलं सगळं बघितल्यानंतर ते माझं पहिलं रीडिंग होतं, की नाही वृद्धाश्रम असू नयेत आणि हे सामाजिक अनारोग्याचं लक्षण आहे आणि मुलांनी किंवा मुलींनी किंवा कुटुंबियांनी ह्या आजी-आजोबांची काळजी घ्यायला पाहिजे. पण तिथं असणारे वृद्ध हे वृद्धाश्रमामध्ये हिंडते-फिरते होते. तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा वृद्धाश्रम होता. पण ज्यावेळेला आपलं बोलणं वृद्धाश्रमातले अनुभव चिखलाच्या पाय या लेखमाले स्वरूपात लिहिण्याच्या स्वरूपात जेव्हा आपला विचार माझा मनात सुरू झाला, तेव्हा माझ्या विचाराच्या मर्यादा मला लक्षात आल्या, की अरे एक वृद्धाश्रम बघून आपण भाष्य करणं खूप घाईचं होतंय. आपण या विषयाचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मग एक वर्ष, दीड वर्ष महाराष्ट्रातले 13-14 वृद्धाश्रम पाहिले आणि तेव्हा मग मी ज्या तुम्हाला मगाशी म्हणालो होतो, की मानसिक आरोग्य असू दे, वृद्धांच्या जगण्याचं निमित्त असू दे, वृद्धाश्रम संस्कृतीबद्दलचा आपला विचार आणि अंथरुणावर खिळलेले वृद्ध. या भूमिका जेव्हा लक्षात आल्या, तेव्हा मला असं लक्षात आलं, की असं नुसतं आपण वृद्धाश्रमात नसावेत असंही म्हणून चालणार नाही. याही उलट अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची सुद्धा चांगल्या घरामध्ये अगदी आर्थिक स्थिती चांगल्या असणाऱ्या लोकांच्याही मध्ये खूप आबाळ होते आणि यांच्यासाठी आपण व्यवस्था सुरू करायला पाहिजे. हा साधारणतः
3-4 वर्षामध्ये हा विचार झाला. तुम्ही शरद पाटील यांच्या वृद्धसेवा आश्रमामध्ये जात होता स्वयंसेवी पद्धतीने. ते सगळं पाहत होता आणि त्या संदर्भात तुम्ही साधना साप्ताहिकामध्ये चिखलाचे पाय नावाची एक लेखमालाही लिहिली. त्याच दरम्यान तुम्ही अन्य महाराष्ट्रातले काही वृद्धाश्रम पाहून आलात. हे सगळं जरी खरं असलं, आत्ताचं हे संवेदना केंद्र सुरू करण्याचा प्रारंभबिंदू म्हणून, तरीही एक प्रश्न असा येतो की 14-15 वर्ष त्याआधी तुम्ही प्रॅक्टिस करत होता. तुमची पत्नी तुमच्याबरोबर प्रॅक्टिस करत होती. तुमचे 2 क्लिनिक होते. सर्व अर्थाने तुम्ही स्थिरस्थावर झालेला होता. कौटुंबिक आघाडीवर आणि व्यावसायिक आघाडीवरही. अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला एक नवा वळण बिंदू घ्यावासा वाटला. कारण या प्रकारचं केंद्र चालवायचं म्हणजे पूर्ण वेळ द्यावा लागणार होता. तर मग तुम्हाला घरातून, पत्नीकडून काही पाठिंबा मिळाला, विरोध झाला, शंका व्यक्त करण्यात आली. तुमचे मित्र असतील, डॉक्टर मित्र असतील, त्यांची प्रतिक्रिया काय होती? कुटुंबातले तुमचे आई-वडील किंवा अन्य नातेवाईक आहेत, यांची प्रतिक्रिया काय होती? आणि ह्या सगळ्यांचा योग्य त्या प्रकारे सामना करत, त्यांना कन्व्हिन्स करत, त्यांचा सहभाग मिळवत तुम्ही ह्या केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. तर ती प्रक्रिया नेमकी काय होती? आता आपण जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू केलं, सेंटरचं उद्घाटन जेव्हा केलं, तेव्हा हे इतकं व्यापक होईल याची मलाही म्हणजे असं वाटलं नव्हतं की बाबा हे इतकं व्यापक प्रमाणात त्याचं काम म्हणजे वाढेल. आपली प्रॅक्टिस चालू ठेवून हे केंद्र सुरू करायचंय असं आपलं गणित होतं. म्हणजे तोपर्यंत अगदी आता डॉक्टर नीलमचा दवाखाना तर आम्ही जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर बंद केलाय सुरू केल्यानंतर. तर आपलं प्रॅक्टिस आहे असं बघायचं आणि त्याला जोड म्हणून एक छंद आहे बाबा आणि सामाजिक काम या दृष्टिकोनातूनच म्हणजे यासाठी मी हमीदची चर्चा केली की बाबा सामाजिक संस्था म्हणून काम करताना कसं करायला पाहिजे. त्यांनी मला त्यावेळेला सल्ला दिला की प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. कारण सुरुवातीला फी किती घ्यायची का, ना नफा ना तोटा आमची थीम होती. मला तर असं वाटायचं की अगदी आपण कमीत कमी फी 5,000-7,000 घेऊनच करावं. पण जेव्हा आम्ही ते जमा खर्चाचे हिशेब केले तेव्हा लक्षात आलं की मिनिमम 10 लोकांचं सेंटर चालवताना महिन्याला आपल्याला 10,000 रुपये त्यांच्याकडून घ्यावं लागतील. तर अशा पद्धतीनं सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला हे असं पूर्ण वेळ आपल्याला काम करावं लागेल असं अजिबात वाटलं नाही. आणि मग 10 बेडने आम्ही सुरुवात केली आणि एक 6-7 महिने गेल्यानंतर समाजाची गरज जेव्हा लक्षात यायला लागली, म्हणजे खूप लोक येतात. रोज 3-3, 4-4 लोक परत चालले जागा नाही म्हणून. मग आम्ही 7 बेड वाढवले, परत 13 बेड वाढवले. तरी अजून रोज वेटिंग आहे किंवा लोक परत जात आहेत. किंवा हे करत असताना सांगलीमधील एक प्रसिद्ध नाव जे स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव कराडकर म्हणून होते. तर त्यांचा मुलगा महेश कराडकर आणि कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिल्या वर्षी एक पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी अनपेक्षितपणे आम्हाला कुठलीही कल्पना न देता त्यावेळेला कलेक्टर शेखर गायकवाड सर होते जे आपल्या उद्घाटनालाही होते. तर ते भेट द्यायला येतोय असं सांगून आले आणि मग शेखर गायकवाड सर आले आणि सांगलीतले त्यावेळेला एक 5-25 मान्यवर जे लोक होते ते आले आणि त्यांनी मला आणि आमच्या स्टाफला तो पहिला सेवारती हा पुरस्कार दिला. तर त्यावेळेला माध्यमांनी त्याची खूप दखल घेतली आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे नाही, आपण जितकं सहज समजतोय त्यापेक्षा हे काम खूप मोठं आहे किंवा आपलं आणि जास्त गांभीर्याने जास्त गरज घेण्याची गोष्ट आहे. म्हणजे त्या पुरस्कारामुळे आणि लोकांच्या प्रतिसादामुळे उलट तुमच्यावरचं ओझं, अपेक्षांचं ओझं त्या अर्थाने वाढलं आणि तुम्हाला आपण जे काम करतोय ते अधिक योग्य आहे, योग्य दिशेने आपण चालतोय आणि हे करायला पाहिजे अशा प्रकारचं बळ मिळालं. हे बरोबरच आहे. तुम्ही आता असा उल्लेख केलात की तुम्हाला हे सुरू करताना त्याचा खर्चाचा सगळा अंदाज घेतल्यावर आणि तुमची मूळ जी कल्पना होती की कमीत कमी फी मध्ये हे आपल्याला करता यावं, तरीही 10,000च्या पेक्षा अधिक फी तुम्हाला सुरुवातीला आकारावी लागली आणि ही गोष्ट 2016 पासूनची सुरुवात करताना. स्वाभाविक आहे की अशा प्रकारचं केंद्र ना नफा ना तोटा चालवत असताना तुम्ही एक ट्रस्ट स्थापन केला. तुमचे काही मित्र त्यामध्ये सामील झाले. मित्रांनी काहीतरी एक प्रकारचा सहभाग दिला. तर त्या डॉक्टर मित्रांचा सहभाग काय स्वरूपाचा होता आणि नंतर गेल्या 8 वर्षात तुम्हाला अन्य लोकांनी ज्या स्वरूपाची मदत केली, ती मदत केली नसती तर कदाचित तुम्हाला हे सेंटर इतक्या कमी दरामध्ये चालवता आलं नसतं, आणखी वाढवण्याला पण मर्यादा पडली असती. तर त्या मदतीचं स्वरूप नेमकं काय होतं? डॉक्टरांच्या मदतीचं आणि वेल विशर्स म्हणावेत त्यांच्या मदतीचं. खरं तर जेव्हा आम्ही सुरू केलं
तेव्हा आम्ही जे 7 ट्रस्टी होतो, तेव्हा आपण कुणी काही मानधन घ्यायचे नाही. आपापले व्यवसाय उत्तम करायचे आणि हे सेंटर आपण चालवत राहायचं. असा आमचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. त्या पद्धतीनं आम्ही सुरुवातीला पहिलं काही दिवस मी माझं राहतं घर दिलतं आणि मी भाड्याच्या घरामध्ये राहायला गेलतो. तरी पण जोपर्यंत हे व्यवस्थित चालत नाही, तोपर्यंत मी त्या घराचं भाडंही घेत नव्हतो. जेव्हा व्यवस्थित चालतंय असं लक्षात आलं, तेव्हा ट्रस्टकडून त्या घराचं भाडं घ्यायला सुरुवात केलं. त्यानंतर 2-2.5 वर्षांना लक्षात आलं, की अरे पेशंटवरती आपल्या ओपीडीवरती परिणाम व्हायला लागलाय. कारण या नातेवाईकांना कन्व्हिन्स करणं, आजी-आजोबांना वेळ देणं, त्यामध्ये मग खूप वेळ ताटकळत बसावं लागायला लागलं पेशंटना. मग त्यावेळेला पहिल्या टप्प्यामध्ये निलमचा दवाखाना बंद करावा का, अशी चर्चा सुरू झाली. तर आता हे केंद्र सुरू करताना मी मगाशी जसं म्हणालो, यशस्वी होण्यामध्ये जसं सेवाव्रती लेकींचं श्रेय आहे, तसं माझ्या पत्नीचाही खूप मोठा वाटा आहे. कारण माझा उत्साही स्वभाव, म्हणजे नवीन काहीतरी सुरू करत असताना माझा उत्साह ओसंडून वाहत असतो. तर त्याला आवर घालून त्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचं काम, म्हणजे आमच्या सहजीवनाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तर तेव्हापासून तिनं केलेली आहे. किंवा तुम्ही जे मगाशी म्हणाला, की प्रॅक्टिस बंद करून इकडे वळला, तर तिला प्रॅक्टिस करत असतानाची 14-15 वर्ष सुद्धा मला या क्षेत्रामध्ये रस आहे याची तिला जाणीव होती. आणि त्यामुळं मग तिनं मला हे काम करण्यासाठी सदैव पाठबळ दिलं. पण प्रत्यक्ष जेव्हा तिचा दवाखाना बंद करण्याचा विषय आला, तेव्हा आम्ही खरं तर 2-3 महिने या विषयावर करावं नाही चर्चा. म्हणजे अगदी आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या मॅडमने एक कॉमेंट्स केली, की नीलम आल्या तर फायदा होईल किंवा कदाचित तुम्हाला तोटासुद्धा होईल. कारण 2 कॅप्टन एक उपक्रम चालवताना नवरा आणि बायको एकत्र असणं, तर त्याच्या संदर्भात. तर जेव्हा आम्ही 2-3 महिने विचार केला, आणि नीलमच्या दृष्टीनं सुद्धा तसा तो कठीण होता निर्णय, की आपलं इंडिपेंडंट चाललेलं प्रॅक्टिस म्हणजे तिचं ते स्वातंत्र्य होतं आणि ते बंद करून इथं येऊन काम करायचं होतं. तर त्याप्रमाणे तिनं सुरुवातीला यामध्ये सहभाग घेऊन काम करायला सुरुवात केली. आणि मग रीतसर आम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून नीलमची नियुक्ती केली आणि तिच्यासाठी पगार घेणं सुरू केलं. त्याही पुढं जेव्हा आम्ही पुढं जात गेलो, नवीन जागा घेतली, नवीन बांधकाम वाढत गेलं, तेव्हा असं लक्षात आलं, की नाही, आता दोघांनीही पूर्ण वेळ या कामासाठी द्यायला पाहिजे. या दरम्यान प्रत्येक वेळा आम्ही वेगवेगळ्या ट्रस्टींची आमच्या मिटिंग घेतो, तेव्हा त्यांनाही विचारलं, की तर त्यावेळेला त्या माझ्या मित्रांनी भूमिका अशी ठेवली, की नाही, तुम्ही पूर्ण वेळ काम करताय तर तुम्ही यातून मानधन घ्या, आमचं सहकार्य तुम्हाला राहील. तर हे माझ्या समविचारी मित्रांचं श्रेय आहे, पत्नीचं श्रेय आहे. पण खरं श्रेय मी समाजाला देईन. म्हणजे अजूनही जर गेल्या 7.5 वर्षाचा जमा खर्च मांडायला झाला, तर फी म्हणून आलेल्या रकमेपेक्षा देणगी म्हणून आलेली रक्कम अधिक आहे संवेदनाची. म्हणजे संवेदनाची जी वाटचाल आहे, म्हणजे हे जग चांगलं आहे हे मला यापूर्वी माहीत होतं, विश्वास होता. भलेबुरे अनुभव याही पूर्वी फॅमिली डॉक्टर म्हणून घेतले होते, पण हे जग बुऱ्यापेक्षा भलं अधिक आहे हे मला संवेदना चालवताना अधिक लक्षात आलं. म्हणजे समाजाच्या पाठबळाच्या निमित्तानं. किंवा तुम्ही जे मगाशी म्हणालात, की फॅमिली डॉक्टर म्हणून काम करत असण्यापेक्षा हे सेंटर चालवताना मला, म्हणजे आपल्याला निखळ आनंद किंवा आत्मिक समाधान कशामधून मिळतं आहे याचा पत्ता अनेकांना आयुष्यभर लागत नाही. माझ्या बाबतीत सुदैवानं उशिरा का असेना या संवेदनाच्या निमित्तानं माझ्या जगण्याचं प्रयोजन समजलं. आणि म्हणजे आता पूर्ण वेळ वाहून, म्हणजे लोकांना असं वाटतं, की वेदना किंवा दुःख, मृत्यू याच्या आसपास सतत आम्ही वावरत असतो आहे. आणि हे करत असतानासुद्धा समाधानी, आनंदी म्हणता येणार नाही. म्हणजे ऊन पावसासारखं कधी दुःख होणार, कधी आनंद होणार, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण आत्मिक समाधान आहे हे काम करताना खूप मला मिळते. आणि याचं कारण जे आहे, जे 2 ठळक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण या आजी आजोबांच्या जगण्याच्या आनंदाचे निमित्त होतो आहे, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे प्रत्येकजण आपण आपल्या जगण्याच्या आनंदाचं निमित्त व्हायला बघतो, पण आपल्या जगण्यातल्या आनंदाबरोबरच ह्या आजी आजोबांच्या जगण्याच्या आनंदाचं निमित्त आपल्याला होता आलं आहे, हा पहिला महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा साधनामध्ये आपण
जगण्याचे भान नावानं काही मृत्यूलेख लिहिले, तेव्हा ज्या लोकांनी मला कधी पाहिलं नाही त्या लोकांनी केवळ लेख वाचल्यानंतर अगदी 1000-2000पासून 50,000पासून 5,00,000पर्यंतच्या NFT जेव्हा संवेदनाला केल्या, तेव्हा सुरुवातीला मला आनंद व्हायचा देणगी मिळाली की. नंतर ती जी जबाबदारीचं भान येत चाललं की अरे म्हणजे आत्ता एक कुणी जेव्हा देणगी देतं, म्हणजे नवीन सेंटर आम्ही जे बांधलंय, खरं तर बरेच तसं प्रोजेक्ट तयार केले असते तर नव्या सेंटरमध्ये आम्हाला स्ट्रेचर लिफ्ट करायला हवी होती. पण प्रत्येक वेळेला मला असं वाटलंच नाही. पहिला टास्क होता की नाही, जागा आपण घ्यायला हवी. म्हणून धाडस करून जागा घेतली. पण जागा घेत असताना सुद्धा कसंबसं आपण पहिला मजला तरी बांधू शकू का? कारण तो कोविडचा काळ होता आणि आम्ही भूमिपूजन करणार होतो आणि कोविड सुरू झाला. त्यामुळं 6-7 महिने आम्हाला थांबावं लागलं आणि तो काळ तर माझ्यासाठी खूप असा मानसिक भुसळणीचा होता. कारण हे जागा घेत असताना मला बेसिक माहिती फारशा नव्हत्या. मला असं वाटलं की जागा घेतल्यानंतर घर बांधायला जितक्या सहज कर्ज मिळतंय, तितक्या सहज आपल्याला कर्ज मिळेल. तोपर्यंत मला चॅरिटी कमिशनर, त्यांचे जे नियम आहेत, संस्थेसाठी कर्ज घेताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची घ्यावी लागणारी परवानगी, या गोष्टी अजिबात माहीत नव्हत्या. पण सुदैवानं जे माझ्याबरोबरचे समविचारी डॉक्टर मित्र आहेत किंवा अगदी माझ्या सासऱ्यांनी मला नेहमी या उपक्रमासाठी भरघोस पाठिंबा दिलेला आहे. तर आम्ही 5-5 लाख रुपये जमा केले आणि मग हे बांधकाम सुरू केलं. किंवा सांगलीतील आम्हाला ज्या बँकेनं कर्ज दिलं, सांगली अर्बन बँक, तर मला खरं तर ती फाईल सबमिट करताना त्यांच्याकडे खूप धाकधूक वाटत होती की पण ती फाईल जाण्यापूर्वी त्यांना संवेदनाबद्दल माहीत होतं. मग त्याचे जे अध्यक्ष आहेत गणेश गाडगीळ, त्यांनी अगदी 4 दिवसामध्ये सँक्शन करून आउट ऑफ वेज जाऊन तुम्हाला जेव्हा परमिशन मिळेल तेव्हा पत्र द्या आणि असं कर्ज दिलं आम्हाला. तर असे जे अनुभव होत गेले की जे मला थक्क करणारे होते. किंवा मी तुम्हाला अभिमानानं सांगत नाही, पण जी आत्तापर्यंत आम्हाला देणगी मिळाली आहे आत्तापर्यंत, त्यामधल्या आजपर्यंत मी संवेदनाचं ऑफिस सोडून देणगी द्या म्हणून रिक्वेस्ट करायला कुणाकडेही गेलेलो नाही. ग्रेट. तर हे जसं मी अभिमानानं सांगत नाही, तर समाजाच्या चांगुलपणाचं एक लक्षण म्हणून सांगतोय. म्हणजे जेव्हा पहिला मजला आम्ही बांधला, त्याचं उद्घाटन केलं, तर माझ्या या जडणघडणीमध्ये सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांचाही खूप वाटा आहे. म्हणजे त्यांची व्याख्यानमाला असू दे किंवा लेखनाची आवड असल्याच्या निमित्तानं. तर त्या उद्घाटन समारंभाला ते येऊ शकले नाहीत. म्हणून काही दिवसानंतर ते भेट द्यायला आले. तोपर्यंत त्यांनाही असं वाटायचं, की हे डॉक्टर तुम्ही चालवताय हे काही बरोबर नाही. मुला-मुलींनी, सुनांनी काळजी घ्यायला पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यामुळे पहिली काही वर्ष त्यांनी भेटही दिली नव्हती माझ्या उपक्रमाला. आणि जेव्हा नवीन उद्घाटनाला येऊ शकले नाहीत, त्यामुळे काही दिवसानं ते आले आणि त्यांनी जवळजवळ अर्धा-पाऊण तास हे सगळं फिरून बघितलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, मी नेमकं काय म्हणतोय आणि मी काय काम करतोय. तर काही दिवसानंतर त्यांचा मला फोन आला आणि त्यांच्या शिक्षिका, ज्या उषादेवी पाटील म्हणून आपण आता वरचं सेवा सदन मानलंय, तर त्यांना घेऊन आले आणि त्या वयस्कर आजी, म्हणजे महापालिकेच्या शाळेमध्ये आयुष्यभर नोकरी केलेल्या त्या शिक्षिकेला ते घेऊन आले आणि त्यांनी सेंटर दाखवलं. तर त्यांनी जेव्हा त्या आजींना आमच्याकडे आणलं होतं, तर त्यांनी आपल्याकडचे सगळ्या कुटुंब, मुलांचं, मुलींचं सगळ्यांचं करून झाल्यानंतर जे काही दागिने होते, ते दागिने विकून जी रक्कम होती, त्या बस्तीसाठी देणगी द्यायला म्हणून सुरेश पाटील यांच्याकडे गेल्या होत्या. तर त्यांनी जस्ट म्हणाले, की तुम्ही बस्तीला देणगी देणार आहात ते ठीक आहे, पण एकदा हे केंद्र बघा. आणि त्यांनी जेव्हा हे संवेदनाचं काम पाहिलं आणि साहजिकच स्वतः वृद्ध असल्यामुळं आणि या सगळ्या वृद्धांशी गप्पा मारल्यामुळे त्या इतक्या भावूक झाल्या, की त्यांचे दागिने विकून जी जमलेली सगळी रक्कम होती 11 लाख रुपये, त्यांनी संवेदनास देणगी दिली आणि मग ते आम्ही वरचं सेंटर बांधलं. म्हणजे हे आम्ही तुम्हाला भावना ज्या मला सांगायच्या आहेत, म्हणजे छोटे-छोटे असे इन्सिडन्स आहेत, की मला भरोसा आणि विश्वास समाजाचा याकडचा मिळाला. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा सेंटर सुरू केलं, तेव्हा नीलम एका मावशीच्या मदतीनं घरामध्ये जेवण बनवायची. म्हणजे 3-4 आजी-आजोबा होते तेव्हा किचन चालवणं आम्हाला शक्य नव्हतं. तर आमच्या जेवणाबरोबरच त्या 2-3 आजी-आजोबांचं जेवण बनवायचो आणि डबा आम्ही घेऊन यायचो. तर तेव्हा माझे जे फॅमिली पेशंट होते त्यांनाही माहीत होतं.
तर एक फळ विक्रेता होता, जो रस्त्याकडेला होता, त्याचा स्टॉल असायचा आणि मी त्याच्याकडून नेहमी फळे घरी घेऊन जायचो. तर एके दिवशी मला एक आजोबा म्हणाले, की "डॉक्टर आज कलिंगड खावं वाटते." तर ठीक, उन्हाळ्याचे दिवस होते. तर मी नेहमी जाताना घरी जाताना फळं घेऊन जायचो. एक दिवशी दवाखान्यातून येताना मी फळं घेऊन येत होतो. तेव्हा त्या फळ विक्रेत्यांना मुलगा ओळख छान झालेली. त्यानं मला विचारलं, की "डॉक्टर आज फक्त एवढंच कलिंगडच घेऊन चाललाय, बाकी नेत नाही का फळं वगैरे?" तर त्याला म्हणालो, "अरे नाही, मी आता हे सेंटरमधल्या हं. आजी-आजोबांसाठी घेऊन चाललोय." तर असं म्हणून मी ती कलिंगडाची पिशवी घेऊन माझ्या गाडीकडे येत होतो. तेव्हा त्या काळामध्ये त्या मुलाचं आणि त्याच्या वडिलांशी काहीतरी बोलणं झालं आणि मी गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर त्या वडिलांनी मला परत बोलवून घेतलं. आणखी 2 कलिंगडं आणून गाडीमध्ये ठेवली आणि त्यांनी सांगितलं, की "डॉक्टर आमच्याकडून तुमच्या केंद्रातल्या आजी-आजोबांना या घ्या." तर ती 2 कलिंगडं नव्हती. तर त्यांचा जो विश्वास आणि भरोसा होता, तो खूप महत्त्वाचा होता आणि तेव्हापासून पहिल्या वर्ष दीड वर्षापासून समाजाचा हा विश्वास आणि भरोसा आपल्याला टिकवायचा आहे. तर हे खूप मोठं शिवधनुष्य सुरुवातीपासून मला वाटत आलेलं आहे आणि मी त्यात मला आनंद वाटतोय. म्हणजे त्याचा मला प्रेशर किंवा दबाव येत नाही आणि मग आपण निष्ठेनं काम करत राहायचं. असं एक भूमिका मनाशी बाळगून हे काम करत राहतोय आणि आज इथपर्यंत आलोय. उद्या कदाचित 5-10 वर्षातला प्रवास मला माहीत नाही. तुम्ही आता समाजाच्या चांगुलपणाबद्दल जे सांगताय, हं, असं सार्वजनिक काम करणाऱ्या लोकांच्या बाबत खूप कमी वेळा घडतं. हं. अनेक वेळा समाज कसा सहकार्य करत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी या सार्वजनिक आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. अर्थात त्याचं एक कारण असं आहे, की समाज अन्य प्रकारच्या उपक्रमांना कदाचित तेवढा सहकार्य पाठिंबा देत नसेल. हा तुमचा जो मुद्दा आहे, तुमचा जो विषय आहे, तो लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे, अतिशय करुणेचा आहे. मात्र केवळ एवढ्या कारणामुळे तुम्हाला इतके चांगले अनुभव येणार नाहीयेत. तुम्हाला त्यासाठी जो काही एक विश्वास संपादन करणं आहे, हं. तुमचं त्याच्यातली जी इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रामाणिकपणे, सचोटीने आणि सातत्याने काम करणं आहे, त्यामुळे तो लोकांचा विश्वास तुम्ही संपादन करू शकला आणि मला खात्री आहे, की हे सगळे पेशंट्स काय किंवा पेशंट्स म्हणण्यापेक्षा हे आजी-आजोबा काय किंवा त्यांचे हे नातेवाईक, या सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याप्रती, तुमचा सगळा स्टाफ, तुमचं केंद्र यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना ही निश्चित असणार. आता माझा मुद्दा पुढचा आहे. पेशंट झाले, देणगीदार झाले, नातलग झाले, तुमचा स्टाफ झाला, ही सगळी आपण चर्चा केली. तुम्हाला हे सेंटर चालवत असताना सरकार दरबारी ज्या काही आव्हानं आली का, समस्या आल्या का, माध्यमांच्याकडून म्हणजे काही पाठिंबा मिळाला असेल, काही वेळा विरोध पण झाला असेल, अडथळे पण आले असतील, तर हे सगळं पाहता तुम्ही काय अपेक्षा करता माध्यमांच्याकडून आणि सरकारकडून, की अशा प्रकारची केंद्राची गरज तर वाढत चाललेली आहे. त्यांनी काय करायला हवं आणि काय करायला नको, असं काही तुमच्या मनात आकाराला येतंय का? हे खरं आहे, की तुम्ही जसं म्हणाला, की कुठल्याही क्षेत्रात मला आता बरेच लोक म्हणतात, की हे मी मान्य करतो, की या क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे विस्तवावरनं चालणं आहे. कारण याच्यामध्ये कायदेशीर बाबी आणि व्यवहार ह्याची सांगड घालून जावं लागतं. बऱ्याच वेळा काही वेळा प्रसंग आले असे कटू 1-2 वेळा. त्यावेळेला आम्ही कायदेशीर सल्लाही घेतला. पण वकिलांनी सांगितलेल्या गोष्टी काटेकोर अंमलबजावणी करून हे केंद्र चालवू शकणार नाही, हे माझ्या लक्षात आलेलं. पण समाजाचं जे पाठबळ होतं, ते खूप मला महत्त्वाचं वाटलं किंवा अगदी समाजाचं म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणा, साधनाचं म्हणा किंवा इतर माध्यमही म्हणा किंवा जी साधनाच्या मुश्कीत माझी जडणघडण झाली लेखक म्हणून. तर ही इतकी उत्कटता माझ्याकडे कुठून आली असेल, तर मला त्याचं कारण असं वाटतं, की बाबा मी एक जगण्याचं भान किंवा मानवी जगण्याचं प्रयोजन या व्यापक दृष्टीनं इथल्या घटना, आजी-आजोबा असू देत किंवा समाज असू दे, या दृष्टीनं बघतोय. मग मला असं वाटतं, की कुठल्याही क्षेत्रात आपण काम करताना भले-बुरे अनुभव येणारच आहेत. म्हणजे मी समजा हे केंद्र चालूच केलं नसतं, तर मी प्रॅक्टिस करत असतानाही भलेबुरे अनुभव येत होते आणि इतर काही केलं असतं, तरीही आले असते. पण इथं येणारे चांगले अनुभव त्या तुलनेचा विचार करता जे काही कटू अनुभव समाजाकडून आले म्हणा, नातेवाईकांच्याकडून आले किंवा प्रशासनाकडून आले, तर त्या त्यावेळेला मी पॅनिक झालो. आज जरी मी तुम्हाला असं म्हणत असलो, की त्रास झाला नाही. त्या वेळेला त्रास झाला. म्हणजे सगळ्यात जास्त
त्रास आम्हाला होतो तो नातेवाईकांच्या आपापसातील मतभेदांचा. म्हणजे संपत्तीवरून आजी किंवा आजोबांचा मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये होणारे मतभेद किंवा त्यांची फी कुणी भरायची, त्यांची प्रॉपर्टी, याचा जो त्यांचे आपापसात वाद असतोय, तर त्यामुळं आम्हाला बऱ्याच वेळा सफर व्हावं लागतं. तर आता एकूण या उपक्रमाकडे बघत असताना अ, मुलांचा किंवा पुरुषांचा दृष्टिकोन काहीसा प्रॅक्टिकल असतोय. मुलींचा दृष्टिकोन भावनिक असतोय आणि इथं ठेवण्याची आमच्या केंद्रामध्ये भरती करण्यामध्ये मुलींचा पुढाकार अधिक असतोय आणि मग त्या ज्या वेळेला आईला किंवा वडिलांना आमच्याकडं भरती करायला घेऊन येतात, त्यावेळेला साहजिकच खूप भावूक झालेले असतात. म्हणजे बऱ्याच ज्या महिला आहेत, तर एक भाऊ या नात्याने माझ्याकडे बघतात. म्हणजे असे अनेक किस्से आहे, की अनेक महिलांनी रक्षाबंधनला आठवणीने येऊन मला राखी बांधलेली आहे. तर मग त्यावेळेला वकिलानं दिलेला सल्ला, अशा पद्धतीनं नोटरी करा, असं करा, हे शक्य होत नाही. कारण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर डोळ्याला रुमाल लावून जेव्हा नातेवाईक येतात, तेव्हा मानवतेच्या दृष्टिकोनातून कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला घ्यावी लागते आणि ते घेत असताना मला माहीत आहे, आपला हेतू प्रामाणिक आहे. हेतू जर प्रामाणिक असेल, तर आपण काम करायला काहीच अडचण नाही ना. हेतू प्रामाणिक असताना समाज पाठीशी राहतोय, माध्यमं पाठीशी आहेत. आपण चुकीचं करत असू, तर जरूर सर्वांनी शिक्षा द्यावी. तर प्रामाणिक हेतू ठेवून काम करत असताना जर काही अडचणी आल्या, तर त्यांना फेस करायची तयारी मानसिक मी किंवा आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ प्रशासनाच्या बाबतीत विचार करायचं झालं, तर मला आता जेव्हा आम्ही हे केंद्र सुरू केलं, त्यावेळेला याचं नाव दिलं संवेदना शुश्रूषा केंद्र आणि काही दिवस काम केल्यानंतर महापालिकेकडून नोटीस आली, की हे शुश्रूषा म्हणताय म्हणजे याला तुम्ही दवाखाना म्हणून चालवताय. तर आता आपल्याकडे याची स्पष्टताच नाही, की अशा उपक्रमांना काय म्हणायचं? त्याला वृद्धाश्रम म्हणता येत नाही, कारण अंथरुणावर खिळलेले वृद्ध आहेत. हॉस्पिटल म्हणावं, तर हॉस्पिटलमध्ये कोणी 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष राहत नाही. तर मग आता याला काय करायचं? मग सुरुवातीला मला त्यावेळेला राग आला त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा. तुम्ही समजून कसं घेत नाही वगैरे, वगैरे. मग साहजिकच वेगवेगळ्या समाज काम करणाऱ्या लोकांची चर्चा झाली. तर मी असंच रागारागानं अभय बंग सरांना म्हणालो, "अहो असं करतात सर, समजून घेत नाहीत वगैरे." तर सरांनी मला छान त्यावेळेला शांतपणे सल्ला दिला, की डॉक्टर म्हणाले, "तुम्ही याचं नाव बदला. शुश्रूषेचं वृद्ध सेवा करा आणि काम करा. तुम्ही प्रशासनाला सांगायला, समजवत बसायला तुमची एनर्जी वाया घालवू नका. प्रशासन त्याच्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्ही त्यातून मार्ग काढा." मग आम्ही त्याचं बोर्ड बदलून संवेदना वृद्ध सेवा नाव केलं. आता त्याच्याही पुढे जेव्हा आम्हाला काही ड्रेसिंगचं साहित्य, डायपरसारख्या गोष्टींच्या अडचणी यायला लागल्या, तेव्हा आमच्याकडे एक आजोबा होते. त्यांची मुलगी सहाय्यक आयुक्त होती ठाण्याला. तर त्यांच्याशी मी चर्चा केली. स्वतःचा इन्सिनेटर बसवण्याच्या दृष्टीने चर्चा केली, पण ते प्रॅक्टिकल नव्हतं. मग जेव्हा अडचण आली, तेव्हा त्यातनं मार्ग निघाला. मग आम्ही एक विंग संवेदना शुश्रूषा केंद्र असा केला. त्या 5 बेडला परमिशन घेतली आणि त्याला रीतसर बॉम्बे नर्सिंग ॲक्टची परमिशन घेतली आणि तिथं मग अत्यवस्थ वृद्ध, ड्रेसिंग ज्यांना करावं लागणार आहेत, असे वृद्ध ठेवले. चॅरिटी कमिशनरच्या बाबतीतही जेव्हा मी जागा घेतली, तेव्हा हौसेनं कशाला वकील द्या आणि संस्थेचे पैसे आहेत लोकांचे, त्यासाठी खर्च करा, या भावनेनं मी स्वतः जाऊन उभा राहिलो. पण माझ्या असं लक्षात आलं, की म्हणजे ते आयुक्त चांगले होते. त्यांना माझी भावना कळत होती. पण तासोतास चालणाऱ्या तिथल्या वेगवेगळ्या केसेस, तिथं असणारं वेटिंग, त्यामध्ये आपला खूप वेळ जातोय आणि पहिला प्रश्न त्यांनी मला विचारलं, की "तुम्हाला काहीच फायदा होत नाही, तर तुम्ही हे कसं काय चालवताय?" ते खूप हर्ट झालं मला. त्यावेळेला मी सुरुवातीला तिथं बोललोय. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं, की एन-जी-ओकडे बघण्याचा एकूण गेल्या अनेक वर्षातला जो प्रशासनाचा एन-जी-ओ बद्दलचा दृष्टिकोन आहे, त्याला काही कारणंही आहेत आणि त्या दृष्टीनं जर ते काटेकोर असतील, तर आपण तसं राहायला पाहिजे. मग तो दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यानंतर मग रीतसर आम्ही लीगल ॲडवायझर नेमला आणि तिथून पुढची कामं करत गेलो. म्हणजे माझा प्रशासनाबद्दल असं नाही, की कटू अनुभव आले आणि मग आम्ही त्यात बदल करत गेलो. बाबा फायर सिस्टम बसवायला पाहिजे, तर बसवायला पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या जरूर करायला पाहिजेत. तरीही मला असं वाटतं, की व्यापक स्तरावर आम्ही आता महाराष्ट्र पातळीवर जेरियाट्रिक असोसिएशन आहे.
त्याचा मी मेंबर झालो. पुण्याला किंवा मुंबईला आमच्या कॉन्फरन्स होतात. तिथं होणाऱ्या चर्चा सांगलीसारख्या निमशहरी भागामध्ये सगळ्या लागू होत नाहीत. पण निदान तिथं नेमकं काय चाललंय याचा कानोसा घेतो आम्ही. तिथं मी बऱ्याच वेळा हा माझा अडचणी मी मांडायचा प्रयत्न करतो, की अरे बाबा, शासन स्तरावर याला काय म्हणावं? म्हणजे आता लाईट बिल भरताना बाबा पब्लिक सर्व्हिसेस म्हणून याची नोंद व्हावी. कारण आपण हा ना नफा ना तोटा तत्वावर प्रकल्प चालवतोय. तर प्रशासनाला असं वाटायला जातं, म्हणजे मी जेव्हा याची नोंद कुठं तर करावी म्हणून समाज कल्याण विभागात गेलो, तर तेव्हा त्यांनी सरळ हात वर केले. म्हणजे त्यांना असं वाटलं की वृद्धाश्रम म्हणून नोंद करतायत आणि त्यांच्याकडून काही आम्हाला मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. तर मी त्यांना म्हणालो की कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून आमची किमान तुम्ही नोंद तरी करून घ्या. तर त्यांचं पत्र माझ्याकडे अजूनही आहे, की तुमची जर चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर आमच्याकडे याची नोंद करायची आवश्यकता नाही. तर अशा अनेक अडचणी येत आहेत. तर याची प्रशासनातल्या मंडळींनी दखल घ्यायला हवी आणि प्रशासकीय अधिकारी जे आयुक्त आहेत, म्हणजे शेखर गायकवाड सर साधनाचे लेखक किंवा त्या परिवारातलेच होते. लक्ष्मीकांत देशमुख सर उद्घाटनाला आलेले किंवा त्यावेळेचे जे आयुक्त होते, त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि तसेच प्रशासनातले हे जे अधिकारी आहेत, त्यांचं नेहमीच आम्हाला पाठिंबा, पाठबळ राहिलेलं आहे. फक्त मला असं वाटतं की व्यापक स्तरावर, वैयक्तिक स्तरावर आम्ही सांगलीमध्ये समजा इथले जे एस-पी आहेत त्यांना ओळख केली, कार्यक्रमाला बोलवलं. व्यापक स्तरावर हे व्हायला पाहिजे. व्यक्तिगत स्तरावर संवेदनाला प्रशासनाची मदत झाली. पण व्यापक स्तरावर प्रशासन म्हणून याच्याबद्दलच्या आणि होतील. जशी केंद्रांची मागणी वाढत जाईल, तशा गाईडलाईन्स नक्की येतील. ग्रेट. हा विषय खूपच मोठा आहे. त्यावर आपल्याला कितीतरी चर्चा करता येईल. पण आपण आता शेवटच्या 2 प्रश्नांच्याकडे वळू. जेव्हा तुम्ही साधनेमधली तुमची शेवटची लेखमाला चालू होती आणि त्याचं पहिलं प्रास्ताविक ते छापण्यासाठी आलं आणि त्यामध्ये काहीतरी व्हिज्युअल्स पाहिजेत, काहीतरी फोटोग्राफ पाहिजे. तेव्हा मी असं शोधायला गेलो इंटरनेटवर, की अर्ध्या पानामध्ये बसेल असं या तुमच्या आशयाला, विषयाला अनुरूप काय मिळेल? आणि तेव्हा मला ते अब्राहम हेशेल यांचं एक कोट मिळालेलं होतं. आणि ते कोट असं होतं, की "व्हेन आय वॉज यंग, आय ॲडमायर ब्रिलियंट पीपल अँड नाव ॲज आय एम ओल्ड, आय ॲडमायर काइंड पीपल." आणि त्याचं मग ते जेव्हा कोटेशन छापलं त्यांच्या फोटोसह आणि तुमच्या हातात आलं आणि तेव्हाच तुम्ही हे तुमचं संवेदना केंद्र सुरू करत होता. तर तेव्हा तुम्हाला असं ते स्ट्राईक झालं आणि त्याचंच ब्रीदवाक्य मराठीमध्ये करता येईल आणि तुम्ही ते केलं. आता मला प्रश्न असा आहे, की ते वाक्य तुम्हाला तुमच्या या केंद्राचं ब्रीदवाक्य करावंसं वाटलं. इतकं तुमच्या मनातली भावना त्या विधानाने पकडली होती. त्याच्या पुढे 7-7.5 वर्ष अनुभवाच्या नंतर तुमचं मानस कसं आहे आता? त्याच्या पुढे किती जातंय? नाही, मगाशी मी तुम्हाला जसं म्हणालो ना, की संवेदना वृद्ध सेवा केंद्र हा माझ्यातला फक्त, मी तुम्हाला मगाशी म्हणालो, की माझ्यातल्या लेखकानं कार्यकर्त्याला दिलेलं आव्हान आहे. ते मी पेलू शकलो याचं मला कार्यकर्ता म्हणून समाधान आहे. पण आता त्या कार्यकर्त्याच्या मानगुटीवर आता लेखक बसतोय आणि हे जे तू बघतोयस ते लिहायला हवंस. आता ते कशा स्वरूपाचं मांडायचं त्याबद्दल मी रोज डायरीमध्ये नोंदी घेतोय आणि हे लिहित असताना लेखक आणि कार्यकर्ता असणं एकमेकांना परस्पर पूरक ठरल्यामुळं ही वाटचाल चालू आहे असं मला पहिल्यांदा वाटतं. मगाशी तुम्ही जेव्हा म्हणाला मला, की हे खरं आहे की सबकॉन्शियस माइंडमध्ये या अशा पद्धतीच्या उपक्रमाबद्दल कदाचित मी फॅमिली डॉक्टर म्हणून काम करत असताना असेल किंवा आत्ता मी जेव्हा विचार करतोय तेव्हा मला जर कोणी विचारलं, की डॉक्टर तुमच्या आयुष्यातली सर्वात आवडची व्यक्ती कोण? तर मी निसंकोचपणे माझ्या आजोबांचं नाव घेईन. कारण ग्रामीण भागामध्ये माझं बालपण गेलं आणि गावामध्ये माझ्या आजोबांना खूप रिस्पेक्ट, सन्मान होता, आब आणि जरब होता. म्हणजे नुसतं आमचं कुटुंबच नव्हं तर गावातील बरेच लोक त्यांचा शब्द झेलायला तयार असायचे. तर ज्येष्ठांच्याबद्दलची ती एक माझ्या मनामध्ये ते एक स्थान होतं किंवा संकल्पना होती, की वृद्ध असे. आणि मग तेव्हापासून आजोबांचा मी खूप लाडका असल्यामुळं वृद्ध लोकांच्याबद्दल माझ्या मनामध्ये तेव्हापासून कदाचित आत्मीयता असावी म्हणून कदाचित या विषयाकडं
वळणं खूप मला सोपं गेलं असेल. इतके मृत्यू सगळे बघतो, तर हे बघत असताना एक डॉक्टर म्हणून जेव्हा दिस इज टू सर्टिफाईड दॅट अमुक 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 कॉज ऑफ डेथ लिहितो, सर्टिफिकेट त्या नातेवाईकांच्याकडे देतो, तेव्हा मला त्या आजीचं वाक्य बऱ्याच वेळेला माझ्या आठवतं की आम्ही डॉक्टर म्हणून कॉज ऑफ डेथ म्हणून कुठल्या तरी आजाराचं कारण घेतो, पण आजी म्हणायची की देव आपल्यावर स्वतःवर काहीतरी घेत नाही. म्हणजे अजूनही आपल्याकडं सांत्वनासाठी गेल्यावर जुन्या लोक असं म्हणतात की म्हणायला काहीतरी निमित्त असताना माणूस त्याची वेळ आली की तो जातो. म्हणजे डॉक्टर म्हणून आजारानं मृत्यू होतं हे माझं ज्ञान, आणि मरणामुळं मृत्यू होतो हे आजीचं शहाणपण, ह्या दोन्हीची सांगड घालायला हवी आपण, असं मला वाटतं. त्यामुळं मग जेव्हा एखादा वृद्ध अनपेक्षित जातो, म्हणजे ज्याच्याबद्दल आम्ही कल्पनाही केलेली नसते, त्याचा आकस्मिक मृत्यू होतो. का होतो? आणि आम्हाला जे वाटतं की खूप सिरियस आहे, खूप काळ जाणार नाही, तो काही महिने पुढचा राहतो. तर मग याचं उत्तर आपल्याला वैद्यकीयदृष्ट्या किंवा शास्त्रीय भाषेत नेमकेपणानं देता येत नाही. तर हे कुतूहल सतत माझ्या मनात असतं आणि मग त्या वेगवेगळ्या घटना मी टिपत असतो, लिहित असतो. तर याची मुळं कदाचित मला वाटतं आहे माझ्या आजोबांच्या मृत्यूशी जोडलेले आहेत. म्हणजे मी 6वीत होतो, तो प्रसंग माझ्या मनावर खूप कोरलेला आहे. आणि त्यावेळेला आमची अजंठा वेरूळला सहल जाणार होती आणि आजोबा आजारी होते आणि वडील मला जायला नको म्हणत होते, पण माझे काकांनी माझी शिक्षण जडणघडण चांगलीच होते, तर काकांनी मला पैसे दिले आणि मी सहलीचे पैसे भरलेले होते. आणि त्यावेळेला मला आजोबा आजारी आहेत आणि आपण जायला नको वगैरे इतकी समज नव्हती 6वीच्या वयाच्या मानानं, आणि आपण सहलीला जावं असं वाटायचं. वडील नको म्हणत होते. माझी काकू आणि आई यांचं मत होतं की मी जावं. मी बापू म्हणतो मी माझ्या वडिलांना, मी सांगते त्यांना आणि तू जा सहलीला, असं सगळं. आणि मग शनिवारी सहल जाणार होती आणि रविवारी रात्री परत 2 दिवसाची सहल ती होती. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मी जायचं ठरवलं. माझ्या काकूनं आईनं वडिलांना तयार केलं. वडील शांत बसले आणि शुक्रवारी जेव्हा हे आजोबांना कुठून तरी कळालं की मी सहलीला जाणार आहे, तेव्हा मी आजोबांच्या जवळ बसलेलो होतो. आणि त्यावेळेला बोलताना आजोबांनी हा विषय सहलीला जात असण्याचा काढला. आणि त्यावेळेला ते म्हणाले की सहल तुला कधीही मिळेल, हे जग तुला बघायला कधीही मिळेल, पण मी जर एकदा गेलो तर मी तुला बघायला मिळणार नाही. तर ते वाक्य 6वीच्या त्या माझ्या बालमनावर इतकं हर्ट झालं, मला भावनिक झालो मी. आणि त्या क्षणी म्हटलं की ठीक आहे, आपण सहलीला जायचं नाही. तर इथंपर्यंत ठीक होतं, पण नंतर खरोखरच रविवारी 4 वाजता माझे आजोबा गेले आणि ते जात असताना मी आजोबांच्या शेजारी बसून होतो. आणि शेवटचं जे त्यांच्या तोंडामध्ये चमच्यानं पाणी भरवतात किंवा चिमूटभर साखर टाकणं असू दे, तर ते मी केलं. आणि मग 5 वाजता आजोबा गेले आणि मग ते त्यांचा पहिला मृत्यू मी पाहिला गावामध्ये, अर्थातच अंत्यसंस्कार वगैरे वगैरे हे. तर तेव्हापासून कदाचित माझ्या मनामध्ये मृत्यूबद्दल ही एक कुतूहल आहे. म्हणजे एक डॉक्टर म्हणून केवळ वैद्यकीयदृष्ट्या नव्हेच, तर म्हणून मग डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांच्याकडं मी अल्बर्ट इलिस यांची आरिविटी शिकलो. मग आपला वेदांत विचार मृत्यूबद्दल काय म्हणतो आहे किंवा बुद्ध तत्त्वज्ञान, तर त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही याच आठवड्यामध्ये मी आता ठाण्याला सरांचं वर्कशॉप करतो आहे. तर कदाचित एक जगण्याबद्दलचं माणसाच्या कुतूहल म्हणून व्यापक दृष्टीनं मला सांगायचं असं आहे की या उपक्रमाकडे बघतो आहे. म्हणजे केवळ आजी आजोबांची शुश्रूषा, आत्मिक समाधान देणारं काम हे तर आहेच, पण असा इतका व्यापक दृष्टिकोन माझ्या मनामध्ये तयार झाला आहे, म्हणून मी अधिक समरसपणे हे काम करू शकतोय असं मला वाटतं. ग्रेट. मग आता आपण तुमचा समारोपाचा हा जो मुद्दा होता, तिथूनच समारोपाचा आपल्या मुलाखतीचा प्रश्न घेऊ शकतो की तुम्हाला तुमच्या आजोबा 6वीचं वय तेव्हाच कुठेतरी हे सगळं आत्ता तुम्ही जे काही काम करताय, तुमची जी भावना आहे, संवेदना आहे, त्याचं बीज टाकलं गेलं आणि ते कुठे ना कुठे बाजूला होतं. त्याचा एक खूप मोठा संवेदना नावाचा एक वृक्ष झाला असं आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. आता
25 वर्ष डॉक्टर म्हणून काम करताना, त्यातली 7-7.5 वर्ष हे सेंटर चालवत असताना मृत्यू खूप जवळून पाहिलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे अशी पण उदाहरणं आली असतील, या 7-8 वर्षातही आणि आधीही. ती कदाचित त्या व्यक्तींच्याकडून पण आली असेल, काही नातेवाईकांच्याकडून आली असतील, काही बाहेरच्या लोकांच्याकडून आले असतील. ती अशी की माणसांचं जर हात-पाय थकले, असाध्य आजार झाला, जगण्यासाठी काही प्रयोजन राहिलं नाही, असह्य वेदना होतात किंवा डिमेन्शिया आहे किंवा माणूस शुद्धीवरच नाहीये, तर अशा माणसांनी जगण्यात खरोखर काही अर्थ आहे का? आणि त्यांना जगू देणं म्हणजे त्यांना अधिक त्रास देणंच नाही का? त्याचा समाजाला काय उपयोग आहे? अशा माणसांना जगवण्यासाठी, केवळ जगवण्यासाठी किती लोकांची वेळ, ऊर्जा, पैसा, श्रम कारणी लागतात? तुमचं एक सेंटर चालवण्यासाठी किती माणसं तिथं पूर्ण वेळ काम करतात? अशा प्रकारचे जरा कोरडे, व्यवहारी प्रश्न तुमच्या समोर जेव्हा येतात आणि येत असतील पूर्वी पण आत्ताही, आणि ती काही माणसं खलनायक नाहीयेत. त्यांचं जे काही आकलन असेल त्यातून आलेले असतील. तर अशा लोकांना तुम्ही आता काय सांगाल? हा आपला शेवटचा प्रश्न. खरं तर मी तुम्हाला म्हटलं ना, की हे मला माझ्या सुरू करताना आपण ज्या पद्धतीनं सुरू करत गेलो, तर माझ्या मर्यादा माहीत आहेत, की आपण आणखी किती करू शकू व 100 बेडपर्यंत आपण जास्तीत जास्त करू शकू. तर याच्या पुढं मला जाऊन असं वाटतं, की अशी सेंटर त्या शहरामध्ये होत जातील. पण तुम्ही जे इब्राहिम हेशलचं कोटेशन जे लेखनाच्या निमित्तानं माझ्या लेखमालेच्या सुरुवातीला वापरलं आणि तेच घोषवाक्य घेऊन काम करत असताना, प्रेम हे सर्वाधिक महत्त्वाचं मानवी मूल्य आहे, हे आपण समाजाच्या सर्व स्तरापर्यंत कसं रुजवू शकू, या दृष्टीनं लेखक कार्यकर्ता म्हणून काम करावं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही व्हॅलेंटाईन डेला शाळेतल्या मुलांना बोलवून व्हॅलेंटाईन डे साजरा केला. जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बोलवलं तेव्हा त्या प्राचार्यांना वाटलं की हा काय वेडेपणा आहे. पण प्रत्यक्ष ती मुलं जेव्हा भेट द्यायला आली तेव्हा त्यांचे पाणावलेले डोळे, त्यांचं भावनाप्रधान होणं हे जेव्हा पाहिलं तेव्हा आपण योग्य दिशेनं विचार करतो ही गोष्ट माझ्या लक्षात आली. जसं मी प्रेम हे सर्वाधिक महत्त्वाचं मानवी मूल्य आहे हे ठामपणे सांगतोय, तसंच काही महत्त्वाची निरीक्षणं हे केंद्र चालवत असताना नातेसंबंधांच्या संदर्भात सुद्धा माझ्या लक्षात आलीत. म्हणजे मी एक गोष्ट अगदी जबाबदारीने सांगू इच्छितो, की जर सहजीवनामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये तो व्यक्ती समाधानी नसेल तर तो त्याच्या मृत्यूला समाधानाने सामोरा जात नाही, असं एक ऑब्झर्वेशन या निमित्तानं माझं तयार झालेलं आहे. आणि मग या निमित्तानं माझ्यामध्येही आमूलाग्र बदल होत गेले. एकूण स्त्री पुरुष, पती पत्नी नातेसंबंध याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. लोक म्हणतात की 12-14 तास तुम्ही इथं काम करताय आणि खूप काम करताय, पण मला खूप वेळ होता तेव्हा जेवढा मी कुटुंबासाठी, मुलांसाठी वेळ देत होतो, आता वेळाची क्वांटिटी कमी असेल पण क्वालिटी अधिक द्यायला लागलो आहे. हे मी आत्मस्तुती म्हणून माझ्यासाठी सांगत नाही, तर जे आपण या निमित्तानं जाणीव होते ते समाजापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा. म्हणजे या निमित्तानं येणारे अनुभव हा माझा यातला पहिला भाग आहे. तुम्ही आता मृत्यूच्या संदर्भानं जे म्हणाला, तर हे सगळं मी भावनिक स्तरावर बोलतोय एकूण. तर जेव्हा आपण लिव्हिंग विलबद्दल विचार करतो, इच्छा मरणाचा प्रश्न आजकाल सगळीकडे चर्चेत आहे, तर मला या निमित्तानं काम करताना असं जाणवलं आहे, तर आपले हातपाय धडधकत असताना आपण आपल्या मृत्यूबाबत ज्या दृष्टिकोनानं बघतोय तोच दृष्टिकोन आपण अंथरुणावर खिळल्यानंतर आपला राहत नाही, असं माझं निरीक्षण आहे. म्हणजे जे आजी आजोबा आमच्याकडे भरती झाल्यानंतर किंवा बरे असतात तेव्हा किंवा अगदी क्रिटिकल असताना सुद्धा आता यातून माझी सुटका व्हावी, आता माझं सगळं करून झालं आहे, माझं जगायचं सगळं झालं आहे, किंवा आमच्याकडे भरती होणाऱ्या एक ज्या आजी होत्या, पडके आजी, ज्यांच्यामुळे मी सेंटर सुरू केलं, तर मुळात आमच्याकडे भरती होत असताना आत्मसन्मान, वृद्धांचा आत्मसन्मान ही खूप मोठी गोष्ट असते. आपल्या कुटुंबियावर आपला भार होऊ नये म्हणून ते आमच्याकडे येतात. तर त्या इथं आल्यानंतर आता आपण कशात गुंतायचं नाही असं ठरवून विरक्तीच्या भावनेने इथे येतात.
पण एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली आहे की माणूस माणसात गुंतल्याशिवाय सहसा जगू शकत नाही. म्हणजे भले त्या त्यांच्या कुटुंबापासून विरक्त होऊन आल्या असतील, पण आता त्या आजी माझ्याकडे इथं आल्या आणि माझ्यामध्ये गुंतल्या. मुलगा म्हणून माझ्याकडे पाहायला लागल्या किंवा आमच्या सिस्टर मावशांच्या मध्ये गुंतल्या. आणि मग इथं गुंतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला कितीही जरी म्हणलं असलं की अगदी शेवटच्या म्हणजे कादंबऱ्यामध्ये, कथामध्ये, सिनेमामध्ये मृत्यूबद्दलची जी पारंपरिक आपली संकल्पना आहे, तर मी जेव्हा आमच्या सेंटरमध्ये एखादा मृत्यूची वेळ येते, म्हणजे काही बाबतीत सडन मृत्यू होतो, तिथं आपण काही करू शकत नाही. पण जेव्हा लक्षात येतं ग्रास्पिंग म्हणून मृत्यूच्या आधीची जी स्टेज असते, त्यावेळेला मी बराच वेळ मुद्दाम त्यांच्याजवळ बसून राहतो. त्यांचा हात हातात घेतो किंवा त्यांच्या मुलीला, मुलांना, सुनेंना मुद्दाम बोलवतो. त्यांच्याजवळ बसवून ठेवतो आणि किंवा या सेंटरमधल्या ज्या आजी आहेत, ज्यांचा खूप मोठा वाटा आहे या सेंटरची वाढ होण्यामध्ये. म्हणजे बऱ्याच जणांना त्या इथं भरती आहेत का व्यवस्थापक आहेत असं वाटावं इतकं संवेदनासाठी त्यांनी केलं. तर म्हणजे मी तुम्हाला म्हणालो तसं लाभार्थी संवेदनाला असा लाभणं, हे सुद्धा मी आमचं भाग्य समजतो. तर त्या आजी जेव्हा बेड रिटर्न झाल्या आणि त्यांची बायोप्सी केली आणि त्यांना नव्या सेंटरमधून जुन्या सेंटरमध्ये आम्ही घेऊन गेलो किंवा त्यांच्या लक्षात आलं की आता आपला शेवटचा काळ सुरू झालेला आहे. आणि मी खरं तर त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्या नोंदी 22 दिवसाच्या माझ्याकडं डायरीमध्ये आहेत. पण प्रत्यक्ष त्यांचा मृत्यू झाला आणि त्यापूर्वीचा जो काळ होता, त्यावेळेला स्थितप्रज्ञ असणाऱ्या त्या आजी मात्र त्यांना शेवटाला अजून असं वाटत होतं, असह्य वेदना होत होत्या. तरीही असं वाटत होतं, की आपल्याला आणखी संधी मिळेल का? हं. म्हणजे वेदना सहन करतही आपल्याला जगता येऊ शकेल का? त्यामुळं आज जरी हिरिरीनं इच्छा मरणाविषयीची चर्चा सर्व स्तरावरती होत असली, तरी प्रत्यक्ष अनुभव घेत असताना आणि अ, वैयक्तिक माझ्या पातळीवर तरी एक भावनाप्रधान माणूस म्हणून मला तरी असं वाटतंय, की भावनेच्या भरामध्ये जरी त्यानं त्यावेळेला असं आपल्या मृत्यूबद्दल विधान केलं असेल, लिहून ठेवलं असेल, तर माणूस म्हणून एका व्यक्तीच्या आयुष्याचा समारोप होत असताना त्याचा जो आनंद आहे, तर असं कॅल्क्युलेटेड किंवा अगदी त्याला आपण व्यावहारिक दृष्टीनं काटेकोरपणे ते निर्णय घेऊ नयेत. अर्थात म्हणूनच इच्छा मरणाचा जो विषय आहे, तो आपल्याकडे तितक्या पटकन स्वीकारला जात नाही. त्याबद्दल अजून संशोधन, मग 3 डॉक्टरांचं पॅनल वगैरे असं म्हणजे एकटा कुणी याबद्दल अजून निर्णय घ्यावा, या मतापर्यंत आलेलं नाही. आणि मलाही असंच वाटतं, की बाबा या निर्णय हा आपण म्हणजे आपलं जे मगाशी म्हणाला, की प्रेम आणि ज्ञान याची सांगड घालून हा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. आणि समारोप करताना मी आवर्जून सांगेन, की लोक म्हणतात, की "डॉक्टर तुम्ही खूप पुण्याईचं काम करताय. या ज्येष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला खूप लागतील" वगैरे, वगैरे. तर काम पुण्याईचं आहे हे खरं आहे. पण मी ते या ज्येष्ठांसाठी करतोय असं मला अजिबात वाटत नाही. हे काम करत असताना मला खूप आनंद मिळतोय, मला खूप समाधान लाभतंय. हा माझा डोळस स्वार्थ आहे. म्हणजे इतरांना सावली आणि सुगंध देत असताना स्वतःला जर बहरून यायला मिळत असेल, तर ते झाड व्हायला आपण काय हरकत आहे, अशी माझं हे केंद्र चालवण्यापाठीमागची प्रामाणिक भावना आहे. ग्रेट. आता 90च्या पुढे गेलेले भारताचे माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंग त्यांचं काही वर्षापूर्वी एक पुस्तक आलंय आणि त्याचं शीर्षकच आहे वन लाईफ इज नॉट इनफ. आणि मला पूर्ण खात्री आहे, की तुम्ही हे जे काही सगळे अनुभव घेताय, रोज पाहताय, त्यांच्या डोळ्यातील चमक किंवा त्यांचे पुटपुटणारे शब्द साधारणतः हाच आशय व्यक्त करत असतील, की आयुष्याच्या या टप्प्यावर एक आयुष्य हे पुरेसं नाहीये, आपल्याला आणखी जगायला हवं. हा संदेश आपल्या या मुलाखतीतून खूप चांगल्या प्रकारे व्यक्त होतोय. त्यामुळे मी वाचकांना, श्रोत्यांना, प्रेक्षकांना अशी विनंती करेल, की डॉक्टर दिलीप शिंदे यांचं संवेदना केंद्र आणि यासारखी अन्य काही केंद्र ऐन उमेदीच्या काळातच जरूर बघा.
ती केंद्र पाहिल्यावर आपलं कुटुंब, आपला सभोवतालचा समाज आणि स्वतःच्या बद्दलच्या जीवनविषयक धारणा अधिक पक्क्या होतील, अधिक रॅशनल होतील. त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की दिलीप शिंदे यांची यापूर्वी प्रकाशित झालेली 3-4 पुस्तकं आहेत, तीही तुम्हाला जर वाचता आली, चाळता आली, तर यांचं हे आत्ताचं जे आकलन आहे ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुमचं 1-2-2.5 वर्षाने दशकभर पूर्ण होईल तुमच्या या संवेदना केंद्राचं. तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या अनुभवावर आधारित काय स्वरूपाचं पुस्तक लिहून समाजासमोर सादर करावं याचं उत्तर मिळालेलं असेल. आणि अशी आशा बाळगू की दशकपूर्तीच्या वेळी तुमचं ते पुस्तक येईल आणि समाजासमोर एक चांगल्या अर्थाने एक आरसा बघायला मिळेल आणि समाजाला एक दिशा मिळण्यासाठी सुद्धा ते पुस्तक उपयुक्त ठरेल. तुमचे अतिशय मनपूर्वक आभार. धन्यवाद.